there are 3 to 4 separate things that need to be talked about. त्यातली एक जी होती ते जसं मी म्हटलं की सिव्हिल सर्व्हिसेस जे आहे वुड बी द टॉपिक ऑन विच आय विल टॉक फॉर द डे इन द लाईट ऑफ द फॅक्ट की तो जो गाझावाला फ्रंटलाईन आहे त्याच्यामध्ये there's an entire article on the present CSAT controversy आणि ते एकदम फॅक्च्युअल आर्टिकल म्हणजे इट हॅज नथिंग मोर टू इट एक्सेप्ट फॉर द फॅक्ट की बाबा व्हॉट आर द फॅक्ट्स ऑफ द केस, काय बरोबर आहे काय चूक आहे. आणि स्वाभाविक आहे की आर्टिकल इंग्रजीत लिहिलं असल्या कारणाने ते एक रिजनेबल अशा प्रकारची इंग्लिशमधली पोझिशन घेतं की इंग्लिश बॅन करणं हा काय त्याच्यातला मार्ग नाही. आणि इंग्लिशमध्ये लिहिणारी अशी कुठली आर्टिकल असं म्हणणार नाही की इंग्लिश बॅन करणं ही चांगली गोष्ट आहे. ती कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्या प्रकारचं आर्ग्युमेंटेशन करून शेवटी याच पॉईंटला येऊन थांबणार की इंग्लिश त्याच्यातनं उडवणं ही काय फारशी चांगली गोष्ट नाही. आता देर इज अ ह्यूज अमाऊंट ऑफ कॉन्ट्रोवर्सी अबाउट दॅट की असं करायला पाहिजे नाही करायला पाहिजे अँड एव्हरीथिंग. सो दॅट इट्स बेटर दॅट वी टॉक अबाउट व्हॉट एक्झॅक्टली इज द सिव्हिल सर्व्हिसेस ऑल अबाउट, एस्पेशली इन अ सिच्युएशन की there's a complete understanding the old role of the bureaucracy plays no role as far as the new system is concerned. And I don't know whether I'm using the right term for a government that is barely 60 years old in terms of new system, पण असो we can stay with it. तर त्या स्थितीमध्ये एक्झॅक्टली याच्याकडे कसं बघायचं, कॉन्ट्रोवर्सीच्या बाबतीत काय विचार करायचा, ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आय वॉन्टेड टू मेक अ कपल ऑफ पॉईंट्स, दॅट्स ऑल. But there's not much to say about anything of that. आता ही जी आत्ताची कॉन्ट्रोवर्सी आहे ती एका अशा पॉईंटला आली की ज्या पॉईंटला द अनफॉर्च्युनेट पार्ट ऑफ द होल स्टोरी वॉज द एक्झाम हॅड ऑलरेडी बीन नोटिफाईड बाय अन अर्लियर गव्हर्नमेंट. अ न्यू गव्हर्नमेंट वॉज मिअरली सपोज टू कॅरी ऑन विथ वॉट एव्हर वॉज डन ॲज फार द ओल्ड गव्हर्नमेंट वॉज कन्सर्न, कारण त्याच्यामध्ये एक कन्सिस्टन्सी एक कंटिन्युटी राहते. They come up with a new idea which says की there's something deeply problematic as far as this pattern itself is concerned आणि हा पॅटर्न बदलणं गरजेचं आहे. बरं, पॅटर्न बदलायचा म्हणून शेवटी त्यातनं बदललं काय तर ते फक्त जे काही 20 मार्काचं एक इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा सेक्शन होता तो त्याच्यामधनं उडवला गेला आणि त्याच्या व्यतिरिक्तचं जे काही सगळं पॅटर्न आहे ते इंटॅक्ट राहिलं. मागणी कुठून आली, मागणी कुणी केली, मागणी काय परिस्थितीमध्ये मान्य केली गेली, या सगळ्याच गोष्टी अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल आणि डीपली प्रॉब्लेमॅटिक आहेत आणि ॲट देअर ओन लेवल्स. मेजर इश्यू असा होता की बाबा इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन नावाची गोष्ट त्याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर नॉन ह्युमॅनिटीज म्हणजे देवर 2 डिफरंट टाइप्स ऑफ थिंग्स विच हॅव बीन स्पोकन ॲट वन अँड द सेम टाइम. एक वॉज अ कन्सर्न रिगार्डिंग समथिंग कॉल्ड ॲज द इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन सेक्शन ऑफ द CSAT आणि दॅट इज द ओनली थिंग विच हॅज बीन फायनली एक्सेप्टेड बाय द स्टेट की CSATमधला तो जो इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा सेक्शन असेल त्याचे मार्क ॲड केले जाणार नाहीत when it will come to the ranking as far as the prelims are concerned. दुसरा जो एक लार्जर कन्सर्न होता त्या लार्जर कन्सर्नला ॲड्रेस करण्याचे कुठलेही प्रयत्न केले गेलेले नाही आणि त्याचं स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असे कुठलेही प्रयत्न केले जाणार नाही. तो कन्सर्न असा आहे की गेली साधारणपणे एक 12-13 वर्ष स्टार्टिंग ऑफ ऑल द वे फ्रॉम 2001 कन्सिस्टंटली प्रयत्न केला गेलेला आहे की सिव्हिल सर्व्हिसेसची जी परीक्षा आहे ही अपडेट केली जावी, ही बदलली जावी and it should change in tune with whatever is the requirement of the new economic order which has come into existence since 1991. आता बदलली जायला पाहिजे याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे. बदल काय असायला पाहिजे किंवा बदलाचा कंटेंट काय असायला पाहिजे याच्याबद्दल कुणाचंच कशाच्याच बाबतीत एकमत नाही. गेली ऑलमोस्ट 10 वर्ष समथिंग विच हॅज बीन हॅपनिंग ॲज फार एज एक्झाम इज कन्सर्न इज अ टोटल नंबर ऑफ पीपल कमिंग फ्रॉम नॉन ह्युमॅनिटीज बॅकग्राउंड्स इज स्टडीली इन्क्रीजिंग. आणि 10 वर्ष अशासाठी की बाबा साधारणपणे 2004 एक कट ऑफ इयर म्हणून तुम्हाला दाखवता येतं की ज्या वर्षी इंजिनिअरिंग आणि ह्युमॅनिटीज या 2 बॅकग्राऊंड्समधून आलेली लोक यांच्यामध्ये इन टर्म्स ऑफ द लास्ट सिलेक्शन्स इज नॉट मच ऑफ अ डिफरन्स. बोथ ऑफ देम कॉन्स्टिट्यूट समवेअर अराउंड 20%. म्हणजे दोन्ही बॅकग्राऊंड्सचे जे विद्यार्थी आहेत हे साधारणपणे त्याही स्थितीत द इंजिनिअरिंग पीपल आउट नंबर द पीपल कमिंग फ्रॉम ह्युमॅनिटीज. पण तरी देखील रफली ते 20s मध्ये राहतं, दोन्हीची प्रमाणं 20 मध्ये राहतात. CSAT 2011ला आल्यापासून द टोटल नंबर ऑफ पीपल कमिंग फ्रॉम इंजिनिअरिंग अँड वी आर टॉकिंग जस्ट ऑफ इंजिनिअरिंग, वी नॉट इवन ॲडिंग द मेडिकल स्टुडंट्स इन टू इट, इज समवेअर इन द रेंज ऑफ 40% प्लस. आणि द नंबर ऑफ पीपल कमिंग फ्रॉम द ह्युमॅनिटीज इज गोइंग डाऊन
and is somewhere as of now located at something like 18 to 19%. सो ज्यावेळेला हे भांडण उकरलं गेलं यावर्षी की बाबा CSAT काहीतरी टँजेबल बदल झाले पाहिजेत, त्यावेळेला एका बाजूला जो काही प्रॉब्लेम होता तो इंग्लिश लँग्वेजच्या कॉम्प्रिहेन्शन सेक्शनचा होता, आणि दुसऱ्या बाजूला एक मेजर प्रॉब्लेम असा होता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे विद्यार्थी ही परीक्षा आता यशस्वी होत आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंगसारख्या एका कम्प्लिटली टेक्निकल, त्या अर्थाने नॉन ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंड असलेल्या कोर्सेस आणि करिक्युलममधनं येत आहेत. ओके, आता इट्स ऑब्वियस की अशी आपण पोझिशन घेऊ शकत नाही किंवा फॉर दॅट मॅटर ऑफ फॅक्ट कुणी रिझनेबली घेऊ शकत नाही की बाबा इंजिनिअरिंगमधनं जर मोठ्या प्रमाणात येत असतील तर इंजिनियर शुड बी बॅन्ड फ्रॉम अपिअरिंग फॉर दिस एक्झाम. Okay, because that's not a position which you can take. The minimum qualification is you should be 21 years of age on a certain date. You should have completed your graduation from any university. This can't be changed. So त्याची minimum qualification जी आहे त्याच्यामध्ये अशी हायरार्की क्रिएट करता येत नाही की ह्युमॅनिटीज आर सुपिरियर एज कम्पेअर्ड टू इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग इज समथिंग दॅट इज नॉट ऑल टुगेदर अ ग्रेट ॲक्टिव्हिटी एज कम्पेअर्ड टू व्हॉट कॅन बी कॉल्ड द ह्युमॅनिटीज. मुद्दा असा आहे की ॲडमिनिस्ट्रेशन नावाची गोष्ट ज्याच्यामध्ये तुम्ही सामील होत आहे, डज इट कॉल इन फॉर अ डिफरंट सेट ऑफ स्किल्स ऑल टुगेदर? इफ इट कॉल्स इन फॉर अ डिफरंट सेट ऑफ स्किल्स, व्हॉट आर दोज स्किल्स आणि व्हॉट इज द पॉसिबिलिटी ऑफ अ इंजिनिअरिंग स्टुडंट इन कंटेम्पररी इंडिया टू बी एनीवेअर क्लोज टू दोज स्किल्स? ओके, so administration, is it the same as, say for example, getting along with any sort of big engineering project in which you deal with inanimate objects? Is administration the same as dealing with inanimate objects? If there is something called as animate objects in terms of human societies, human interest, human relations that you are dealing with, तर मग त्या केसमध्ये is an engineering student in contemporary India good enough to handle these types of issues? मग इंजिनिअरिंग पर से प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम जो आहे तो इज इन टर्म्स ऑफ भारतातले इंजिनिअरिंग करिक्युलम काय पद्धतीने बिल्टअप केले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये किती स्कोप आहे फॉर समबडी हू इज डुईंग अ कम्प्लिटली कन्व्हेन्शनल इंजिनिअरिंग कोर्स टू हॅव अन अंडरस्टँडिंग ऑफ इश्यूज, टॉपिक्स अँड सब्जेक्ट्स अदर दॅन द डिसिप्लिन इन विच इज ग्रॅज्युएटिंग. इज इट पॉसिबल? इज देअर अ बिल्ट इन कॉम्पोनंट फॉर इट? आणि जर नसल तर मग याच्यासाठी करायला काय पाहिजे? तर तो जो प्रॉब्लेम होता की बाबा ह्युमॅनिटीजच्या कम्पॅरिझनमध्ये इंजिनिअरिंग, मेडिसिन आणि अशा प्रकारच्या टेक्निकल प्रोफेशनल सब्जेक्ट्समधून येणारी लोक जी आहेत, दे आर आउटनंबरिंग पीपल कमिंग फ्रॉम ह्युमॅनिटीज. दॅट हॅज नॉट बीन अड्रेस्ड ॲट ऑल. दॅट इश्यू हॅज बीन ऑलमोस्ट शोव्ड अवे. म्हणजे तो इश्यू ॲड्रेस करणं तर लांबचीच गोष्ट राहिली, तो इश्यू आहे हे देखील त्यांना मान्य नाही. त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी की बाबा हे जे इंग्लिशचा जो प्रॉब्लेम होता, दॅट प्रॉब्लेम नीड्स टू बी ॲड्रेस्ड अँड दॅट इज मोर दॅन इनफ. ओके, सो त्याच्यामुळे परत पुढच्या वर्षी ज्या वेळेला ह्या प्रिलिममधनं यशस्वी होणारे विद्यार्थी जे आहेत त्यांची फायनल लिस्ट येईल, त्याला अगेन यू आर गोइंग टू कम विथ द सेम लेवल्स ऑफ अंडरस्टँडिंग की दिस लिस्ट इज अगेन डॉमिनेटेड बाय पीपल कमिंग फ्रॉम इंजिनिअरिंग, मेडिसिन, प्रोफेशनल टेक्निकल सब्जेक्ट्स. प्रोफेशनल नॉन टेक्निकल ज्याला आपण म्हणतो लॉ अँड ऑल ऑफ दॅट नाही, प्रोफेशनल टेक्निकल याच्यातलीच लोक याला परत डॉमिनेट करणार, हे चित्र परत बदलणार नाही. ओके, आता त्याच्यात एक छोटा इश्यू असा आहे की मोर ऑर लेस देयर इज अ सॉर्ट ऑफ कन्सेन्सस अबाउट इट की द न्यू इकॉनॉमी डज नॉट नीड पीपल कमिंग फ्रॉम द ह्युमॅनिटीज. द न्यू इकॉनॉमी नीड्स not bureaucrats, it needs what are called as technocrats. It needs people who can treat issues of administration in a purely technical manner, in a manner as if you are not administering living people, living societies, you are administering objects, you are administering inanimate systems. आणि या अशा प्रकारच्या गोष्टींना मॅनेज करणारी लोक आम्हाला पाहिजेत, आम्हाला ह्याच्या पलीकडची लोक नको आहेत. सो ज्या प्रकारचं एक अंडरस्टँडिंग होतं की बाबा देर हॅज टू बी अ सर्टन सॉर्ट ऑफ सोशल कन्सर्न, देर हॅज टू बी अ सर्टन सॉर्ट ऑफ सोशल अंडरस्टँडिंग, एम्पथी, कंपॅशन, आम्हाला असल्या कुठल्याही प्रकारच्या क्वालिटीज असलेली माणसं नको आहे. वी वॉन्ट पीपल हू कॅन रिड्यूस द एंटायर स्ट्रक्चर टू द लेवल ऑफ वॉट कॅन बी कॉल्ड एज अ सिस्टम. वी वॉन्ट पीपल हू कॅन लुक ॲट ऑल ऑफ दिस ॲज वॉट कॅन बी कॉल्ड एज इनॅनिमेट नेटवर्क्स, की काय प्रेस केल्याने काय ऑपरेट होतं, अशा प्रकारचं एकदम एक मेकॅनिस्टिक अंडरस्टँडिंग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असलेली लोक आम्हाला पाहिजे. आणि अशी लोक इफेक्टिव्हली कॅन बी डेव्हलप्ड इफ दे कम फ्रॉम अ इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल सॉर्ट ऑफ बॅकग्राऊंड इन्स्टेड ऑफ पीपल कमिंग फ्रॉम ह्युमॅनिटीज.
कारण ह्युमॅनिटीजमधून येणारी लोक जी असतात म्हणजे ती फार शाणी असतात अशातला भाग नाही. आणि आय डोंट नो म्हणजे त्यांना असा का प्रॉब्लेम आहे, कारण आत्ताच्या घडीला भारतभरामध्ये असलेले ह्युमॅनिटीजचे प्रोग्राम्स जे हे काही विद्यापीठं काही इन्स्टिट्यूशन्सचे सोडले तर ते इतके पॉइंटलेस आणि टंपराड आहेत की त्याच्यामध्ये काहीच घाबरण्यासारखं नाही. पण दे हॅव अ सर्टन अंडरस्टँडिंग विच सेज की पीपल कमिंग फ्रॉम द ह्युमॅनिटीज हॅव अ कॅपॅसिटी टू रेज इश्यूज. आय डोंट नो व्हॉट सॉर्ट ऑफ इश्यूज, कारण आतापर्यंत कसलेच इश्यूज रेज केलेले आपण तरी बघितलेले नाही आहेत. त्यांचं एक वेगळ्याच प्रकारचं अंडरस्टँडिंग असतं, ते एका वेगळ्याच दुनियेमध्ये मशगूल असतात. आणि अशी लोक सर्वसाधारणपणे एक टेक्नोक्रॅटिक ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी अत्यंत नालायक असतात. त्याच्यामुळे आपल्याला अशी लोक मुळातच नको आहेत. आपल्याला अशी लोक पाहिजेत की ज्यांच्या ग्रॅज्युएशनचे कोर्सेस त्यांच्या अशा इनबिल्ट कॅपॅसिटीज डेव्हलप करतील की ज्याच्यामध्ये आपण गोष्टींकडं वस्तुरूप बघायला शिकतो. सो बघायचं काय आहे की व्यक्तिरूप बघायचं नाही आहे, वस्तुरूप बघायचं आहे. माणूस हा देखील एक काय त्याला आपण म्हणतो एक फिजिकॅलिटी आहे जी विथ ॲम्पल अमाऊंट ऑफ रिवॉर्ड्स अँड इन्सेंटिव्स अँड पनिशमेंट्स कॅन बी रिड्यूस टू बिहेव लाईक अन ऑब्जेक्ट. आपल्याला त्या पद्धतीने बघायचं आहे. आणि अशी लोक आपल्याला ह्युमॅनिटीजमधून मिळत नाहीत. त्याच्यामुळे व्हॉट हॅज टू बी डन इन एनी वे द ह्युमॅनिटीज कोर्सेस हॅव टू बी शोप्ड अवे. आता माझ्यासाठी एक इंटरेस्टिंग दुसरा निराळा प्रॉब्लेम असा आहे, आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू कम फ्रॉम दॅट सॉर्ट ऑफ अ सिच्युएशन, आणि तुमच्यापैकी किती लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या होत्या. मला अशा प्रकारच्या गोष्टी सांगणारी लोक माहिती आहेत की जे जूनच्या महिन्यामध्ये त्यांच्या कॉलेजेसच्या ह्युमॅनिटीजच्या सीट्स ज्यावेळेला भरायची वेळ येते त्यावेळेला इच्छुक 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना असं सांगतात की हे केल्याच्या नंतर काय होणार आहे, तर हे केल्याच्या नंतर तुला सिव्हिल सर्व्हिसेस देता येणार आहे. हां, म्हणजे आपण BA सोशोलॉजी केलं, आपण BA हिस्ट्री केलं, आपण BA पॉलिटिकल सायन्स केलं, तर BA हिस्ट्री BA पॉलिटिकल सायन्स काय म्हणजे ह्याच्यातनं करणार काय ना नंतर. BA हिस्ट्री केलं किंवा BA पॉलिटिकल सायन्स केलं इन द सॉर्ट ऑफ सिच्युएशन्स इन विच वी आर, आय कॅन सेफली से दॅट टेकिंग अ लुक ॲट ऑल द महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज काय काहीच नसतं त्याच्यानंतर. BA हिस्ट्री किंवा BA पॉलिटिकल सायन्स केल्याचं काय करतो माणूस, काय कळतं त्याला. देर आर नो एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ॲट द एंड ऑफ इट. ना ॲब्सोल्युटली नो एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. येते लक्षात. पण आम्ही आमची डिपार्टमेंट चालवायचो कशाच्या बेसिसवरती, आम्ही ॲडमिशनच्या वेळेला त्यांना काउन्सिल असं करायचो की हे केल्याच्या नंतर काय होतं, सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देता येते. आता जर मुळातच 10 वर्षाचा ट्रेंड असा असेल की साधारणपणे इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडमधनं आलेली लोक ही 40% प्लस मोर अशा प्रमाणामध्ये लिस्ट डॉमिनेट करत असतील. एकंदरीतच परीक्षेच्या एंट्री लेवललाच ऑप्शनल नावाचा एक विषय होता तो उडवला गेला. खाली जे काही राहिलेलं आहे इज समथिंग दॅट टेस्ट युअर ॲप्टिट्यूड इन अ व्हेरी मेकॅनिस्टिक मॅनर. आणि एकदम ट्रीट्स एव्हरीथिंग इन अ व्हेरी मेकॅनिकल मॅनर. तुम्हाला अशा स्थितीमध्ये जाऊन असं कसं सांगणार ना की तुम्ही हा कोर्स करा, म्हणजे काय होणार की BA केल्याच्या नंतर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस देता येणार आहे. मग अजून साधारणपणे 2 ते 3 वर्षाच्या नंतर तुम्ही BA हिस्ट्री किंवा BA पॉलिटिकल सायन्स जरी नाही ना केलं तरी देखील तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस पास करता येणार. येते लक्षात. आता जी डिपार्टमेंट शासकीय UGC मदतीवरती चालू आहेत, ज्यांचे प्रोग्राम्स जुने आहेत, जी लोक साधारणपणे त्यांच्या पोझिशन्सवरती गेली 20 किंवा 22 वर्ष आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण बाकीच्यांसाठी हा प्रॉब्लेम आहेच ना. म्हणजे यू आर क्रिएटिंग अ सिच्युएशन की याच्यामध्ये दीज डिपार्टमेंट्स कॅन बी सेफली क्लोज डाऊन, की ह्या डिपार्टमेंट्सला कसल्याही प्रकारचं महत्त्व उरलेलं नाही. कसल्याही प्रकारचं म्हणजे इतिहासाने आपण घडतो हे सगळे टाइमपास करायला बरे असतात. मुद्दा ज्याला सगळ्यात महत्त्वाचा असं येतो की हे केल्याच्या नंतर मला रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध होणार. म्हणजे त्याच्यातनं आपल्याला स्फुरण येतं, त्याच्यातनं आपल्या पूर्वजांनी काय दिवे लावले हे आपल्याला कळतं. हे सगळं बरोबर आहे. पण एम्प्लॉयबिलिटी, तर आमच्या एम्प्लॉयबिलिटीचा क्रायटेरिया इतके दिवसाचा एकदम सिव्हिल सर्व्हिसेस. प्रिलिमच्या लेवलला द ऑप्शन इज गॉन, मेन्सच्या लेवलला द ऑप्शन इज ऑन गॅस, and the gas is going to be switched off as far as I can look at it any time in the coming 24 months. म्हणजे I cannot visualize a mains being done sometime in 2017 किंवा 2018 ज्याच्यामध्ये मेन्स मध्ये ऑप्शन असणार आहे. As far as my visualizing goes, I can clearly see it that possibly by 2016 itself ऑप्शन, तो जो एक ऑप्शन उरलेला होता फॉर द मेन्स, इवन दॅट वुड बी गॉन.
मग पुढच्या वेळेस 12वी झाल्याच्या नंतर ज्यावेळेला विद्यार्थी तुमच्याकडे येणार त्यावेळेला तुम्ही त्याला काय सांगणार, तू BA पॉलिटिकल सायन्स कर. कशाला? इज इट गेटिंग थ्रू? म्हणजे आहेत लोक आहेत की जी BA पॉलिटिकल सायन्स करतात की त्याच्याही पेक्षा पुढच्या पण गोष्टी जाऊन करून येतात विथ अ ग्रेट डील ऑफ इंटरेस्ट इन इट. पण जो एक तुमचा कंटिन्युअस पॉईंट होता तो पॉईंट डझंट वर्क. सिव्हिल सर्व्हिसेस डझंट नीड यू टू हॅव एनी ग्राउंडिंग इन एनिथिंग कॉल्ड एज द सोशल सायन्सेस ऑफ अ 3-year व्हरायटी. मी 3 वर्षासाठी कुठला तरी एक सोशल सायन्समध्ये ग्रॅज्युएट बनतो, त्याच्यामध्ये एक स्किल्स आणि महारत हासिल करतो, ह्याची गरजच नाही. यू कॅन डू इट इवन आफ्टर यू हॅव डन सम अदर डिग्री अँड यू कॅन क्लिअर द एक्झाम इवन बियॉन्ड दॅट. And the question is, how did we reach this sort of situation and what exactly is responsible for the present situation which is developing? There are a number of interesting reasons because of which this is happening, and there are a number of very interesting consequences out of all of this that is happening. ते दाखवताना असं दाखवतात, म्हणजे आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ॲज अ सब्जेक्ट. ते तुम्हाला सांगतात की ते मौर्यांच्या काळापासून भारतामध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, ब्युरोक्रेसी अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी अस्तित्वात होत्या. But the one basic fact of life that you always need to be alerted about is that the Mauryans had a bureaucracy. Is an understanding that we have of the Mauryans which is located in the 19th century. That मुळात the Mauryans come into existence in the 19th century. ज्याला जेम्स प्रिन्सिपल go out and start reading out those Brahmi documents, ते त्याच्यानंतर हा चंद्रगुप्त, त्याचा हा मुलगा, त्याचा हा मुलगा. सो मौर्यन स्टेट नावाची एक स्टेट आहे, तिची एक अत्यंत एलॅबोरेट अशा प्रकारची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम आहे आणि त्यांच्याकडे एकदम एलॅबोरेट अशा प्रकारची एक ब्युरोक्रेसी आहे. हे अंडरस्टँडिंगच तुमचं मुळातलं 19व्या शतकातलं आहे आणि हे अंडरस्टँडिंग त्या पॉईंट ऑफ टाइमला डेव्हलप होत आहे ज्या पॉईंट ऑफ टाइमला द कॉलोनियल स्टेट इन इंडिया हॅज ऑलरेडी पुट अ ब्युरोक्रेसी इन टू पोझिशन. ओके, आता द ओरिजिनल ब्युरोक्रेसी द कॉलोनियल स्टेट केम अप विथ, which was modeled slightly on the British version, was of what is called as the king's officers, the crown officers, the crown services and thereon and therefore. ती देखील आपल्या केसमध्ये 1858 पर्यंत स्ट्रेट फॉर्मॅटमध्ये अस्तित्वात नाही. आपली पहिली ब्युरोक्रेसी जी आहे वॉज डेव्हलप्ड बाय अ इंग्लिश फर्म दॅट वॉज इंटरेस्टेड इन ट्रेड. सो ईस्ट इंडिया कंपनी ब्युरोक्रेसी जी आहे 1858च्या आधीची, ती मुळात ट्रेडिंग इंटरेस्ट आपल्या कंपनीचे कसे सेफगार्ड होऊन राहतील याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असलेली ब्युरोक्रेसी आहे. त्या ब्युरोक्रेसीच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा ते कसल्या प्रकारच्या प्रायव्हेट ट्रेडमध्ये सहभागी होणार याच्यात नाही येणार आहे. म्हणजे तुम्ही कंपनी कॉव्हॅनेंटेड सर्व्हंट आहात, पण कंपनी कॉव्हॅनेंटेड सर्व्हंट असल्याच्या बरोबरीने कंपनी तुम्हाला कधीही पूर्ण पैसे देत नाही, कंपनी तुम्हाला पैसेच देत नाही. कंपनी त्याच्याऐवजी तुम्हाला काय देते तर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडिंगचे पासेस, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडिंगच्या सवलती देते की ज्या सवलतींच्या आधारे तुम्ही व्यापार करता आणि त्याच्यातनं तुम्हाला जे काही पैसे मिळवायचे ते तुम्ही मिळवता. ओके, आणि ती मुळातच कंपनी कॉव्हॅनेंटेड सर्व्हंट असल्या कारणाने भारतात काय घडतं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचा सगळ्यात पहिला मेजर कन्सर्न आम्ही आणि आमची कंपनी हे अधिकाधिक पैसे कसे कमवू याच्याकडे बघण्याकडे, कारण तेवढ्याच एका गोष्टीसाठी आम्ही इथं आहे. So in the modern age, the first bureaucracy that we have is a bureaucracy that is deeply interested in augmenting personal incomes. ज्याचा एक मार्ग was what was called as trading revenues आणि ज्याचा दुसरा मार्ग over a period of time is what was called as collecting land revenues. ओके, ती इथल्या नेटिव्ह सत्तांशी ज्या प्रकारचे संघर्ष करते त्या संघर्षांमधून तिला अचीव एकच गोष्ट करायची आहे की ओव्हर पिरियड ऑफ टाइम आपल्याला आपला लँड रेव्हेन्यूतला जो हिस्सा आहे तो वाढवत न्यायचा आहे. सो द फर्स्ट ब्युरोक्रेसी ऑफ द मॉडर्न एरा इन द इंडियन कॉन्टेक्स्ट इज नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड इन एनिथिंग बियॉन्ड इट सेल्फ इंटरेस्ट. तिचा प्रायमरी इंटरेस्ट तिचा सेल्फ इंटरेस्ट आहे. तिचा प्रायमरी इंटरेस्ट तिच्या ऑगमेंटिंग पर्सनल इन्कम्स आहेत. इट क्रिएट्स अ लॉट ऑफ ट्रबल्स अँड प्रॉब्लेम्स ऑन द इंडियन लँडस्केप ॲज अ कॉन्सिक्वन्स ऑफ ऑल ऑफ दिस, पण इट्स लीस्ट वॉरेड दॅट इट इज डुईंग एनिथिंग ऑफ दिस. कारण एकंदरीतच सिस्टम नॉन डेमोक्रॅटिक असल्या कारणाने इथं कुणीच कुणाला जबाबदार नाही. तुम्हाला जर एका गावामध्ये असं वाटत असेल की तुमच्याकडनं खूप महसूल आणि सारा जमा केला जातोय, तुम्ही हे सोडा आणि दुसरीकडे जाऊन राहा की जिथे तुमच्याकडनं तुलनेने कमी महसूल किंवा सारा जमा केला जाईल. ह्याच्या पलीकडे ह्या सिस्टम्समध्ये कसल्याही प्रकारचा ऑप्शन नाही किंवा कसल्याही प्रकारची याच्यामधनं पळवाट नाही. ओके,
आणि त्या पोझिशनमध्ये इन द 19th सेंचुरी दे आर थिंकिंग इन टर्म्स ऑफ ब्युरोक्रॅटिक सिस्टम्स इन एन्शियंट इंडिया किंवा ब्युरोक्रॅटिक सिस्टम्स इन मेडिकल इंडिया. प्री मॉडर्न इंडियाच्या ब्युरोक्रॅटिक सिस्टम्स स्टेट सिस्टम्स आहेत इन द सेन्स की बाबा त्यांची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी स्टेट स्ट्रक्चर अपहोल्ड करणं ही आहे. त्यांची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉट समथिंग दॅट इज कॉल्ड ॲज वेलफेअर ऑफ द पीपल. देअर प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटीज टू एन्श्योर टॅक्सेस आर कलेक्टेड, people remain in control and under discipline, do not create any manner of security crisis for the state. ही त्यांची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि त्या अर्थाने इंग्लिश कॉलोनियल स्टेट भारतामध्ये त्याच्या पलीकडे दुसरं काही करत नाही. म्हणजे तिला दुसरं अंडरस्टँडिंगच नाहीये की सारा जमा करणे, रेव्हेन्यूज जमा करणे, रेव्हेन्यूज गेल्या वर्षीच्या तुलनेने अजून वाढवत नेणे, याच्यातनं लोकांनी जर आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा याच्यातनं जर लोकांनी त्याच्याविरुद्ध काहीतरी बंड करायचा प्रयत्न केला तर मग लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण झाला. अशा प्रकारची एक वल्गना करत लॉ अँड ऑर्डर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहणार. ओके, सो टिल 1947 द ब्युरोक्रेसी हॅज अ व्हेरी क्लिअर वेल ड्रॉन आउट प्लॅन इन फ्रंट ऑफ इट, ऑगमेंटिंग रेव्हेन्यूज. आणि ऑगमेंटिंग रेव्हेन्यूज, आय एम युझिंग द वर्ड ऑगमेंटिंग, की रेव्हेन्यूज वाढवत नेत राहणे, रेव्हेन्यूज चढ्या किमतीने चढ्या प्रमाणामध्ये गोळा करत राहणे हा आमचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धंदा आहे. आणि ते करण्याच्या प्रक्रियेमध्ये जर का लोकांनी आपल्याला त्रास दिला, जर का लोकांनी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या विरुद्ध काही करायचा प्रयत्न केला तर इन दॅट केस लोकांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सैन्य उभं करणे, पोलीस फोर्सेस उभ्या करणे आणि एकंदरीत हे सगळं लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे म्हणून याला ॲड्रेस करणे. दे डोंट लुक ॲट इट फ्रॉम एनी अदर पर्स्पेक्टिव्ह. Okay, it would be in the 1950s with the adoption of a completely different structure of government altogether that there would be something called as development which would be added as a goal of the bureaucracy in India. तुमचं एक कर्तव्य काय आहे? तुमचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कर्तव्य इज या देशाचा विकास साधणे. आता ती विकासाची जी काही संकल्पना होती ती स्लाइटली लेफ्टिस्ट आहे, ती स्लाइटली एका सोशलिस्ट पॅटर्नमध्ये पडणारी आहे. ती इज इंटरेस्टेड इन व्हॉट इज कॉल्ड एज डेव्हलपिंग लार्ज इंडस्ट्रीज, लार्ज प्रोजेक्ट्स. कारण तिचा दुसरा एक इमिजिएट स्पिन ऑफ जो आहे इज व्हॉट इज कॉल्ड एज सिक्युरिटी. सो एका बाजूला देर इज समथिंग कॉल्ड एज नॅशनल डेव्हलपमेंट, दुसऱ्या बाजूला देर इज समथिंग कॉल्ड एज नॅशनल सिक्युरिटी, अँड द टू ऑफ देम आर कनेक्टेड टू इच अदर, अँड द ब्युरोक्रेसी हॅज टू बी युज्ड फॉर द पर्पसेस ऑफ फर्दरिंग बोथ दीज थिंग्स. thereby creating possibly the democratic world's first and only experiment की ज्याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी कन्सर्न तर आहे पण नॅशनल सिक्युरिटी हँडल करणारी ब्युरोक्रेसी जी आहे हिचं कसल्याही प्रकारचं मिलिटरी ट्रेनिंग नाहीये, त्यांच्या कसल्याही प्रकारच्या मिलिटरी कॉन्स्क्रिप्शन्स नाहीये, त्यांना कसल्याही प्रकारचं मिलिटरी अंडरस्टँडिंग नाही, तरी देखील द आर्मी इज प्लेस्ड अंडर द कम्प्लीट कंट्रोल ऑफ द सिव्हिलियन लिडरशिप. ओके, बिकॉज यू हॅव अ व्हेरी युनिक सॉर्ट ऑफ एन अंडरस्टँडिंग ॲज फार एज ऑल ऑफ दिस इज कन्सर्न. सो ती 50sच्या नंतर येणारी जी ब्युरोक्रेसी आहे त्या ब्युरोक्रेसीचं एक गोल जे आहे इज समथिंग कॉल्ड एज सेफगार्डिंग नॅशनल सिक्युरिटी, दुसरं गोल जे आहे इज अटेनिंग नॅशनल डेव्हलपमेंट. आणि इन ॲडिशन टू इट द अर्लियर गोल्स ऑफ द कॉलोनियल स्टेट कंटिन्यू, म्हणजे सुपरवायझिंग अँड कलेक्टिंग रेव्हेन्यूज ऑफ डिफरंट टाइप्स, दॅट कंटिन्यूज. सुपरवायझिंग अँड कंट्रोलिंग द मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर अक्रॉस द कंट्री, दॅट कंटिन्यूज. So जुने goals continue. In addition to it, you have two new goals which are introduced into this entire game, and you have the same structure which carries on with all of this. And तरी देखील by the time you come to the end of the 1990s, you have this problem कि we are living in a country which is extremely bureaucratized, extremely centralized. Everything is being run by the government. And sort of all of this is stifling what is called as economic development. It is stifling economic growth. It is stifling economic development. म्हणून आता काय करायला पाहिजे तर वी हॅव गॉट टू गो अबाउट लिबरलायझिंग थिंग्स, वी हॅव गॉट टू गो अबाउट ओपनिंग अप थिंग्स आणि लिबरलाइज देम फ्रॉम ऑब्वियसली द कंट्रोल ऑफ द स्टेट की जिची इफेक्टिव्ह एजन्सी वॉज समथिंग दॅट वॉज कॉल्ड द ब्युरोक्रेसी. सो यू गो अबाउट लिबरलायझिंग इट फ्रॉम देअर पोझिशन्स. आता या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्या वेगवेगळ्या स्टेजेसला अनुरूप अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट्स आहेत इन टर्म्स ऑफ लोक रिक्रूट कशी केली जाणार. म्हणजे द कॉव्हेनेंटेड सर्व्हिसेस ऑफ द इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी did not need any exams to be conducted. There were no exams which were conducted. ती was एकदम स्ट्रेट फॉरवर्ड की लंडनमध्ये कंपनीच्या कुठल्या लेवलच्या मर्चंटला किंवा कुठल्या लेवलच्या शेअर होल्डर्सला तुम्ही ओळखता आणि ती तुमच्यासाठी काय प्रकारचा शब्द टाकू शकतील याच्यावरती तुम्ही कंपनी सर्व्हिसमध्ये कुठं फिट बसणार इज व्हॉट वॉज डिसाइडेड. सो वेन इट कम्स टू द कंपनी सर्व्हिस नेव्हर हॅड समथिंग कॉल्ड एन एक्झाम विच वॉज डन.
एग्जाम वाला इश्यू जो आएगा वो आएगा आफ्टर द 1850s, टू बी मोर स्पेसिफिक इन द अर्ली 1860s. ओके, आणि त्याच्यामध्ये आयडिया अशी आहे की एक्झाम्स हॅव टू बी कंडक्टेड इन अ मॅनर wherein the entire structure of something called as the civil services, there is a differentiation between what is called as the civil services and the army services. कंपनीच्या बाबतीत सिव्हिल आणि आर्मी अशा एकदम दोन वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाही आहेत. देयर इज अ लॉट ऑफ फ्लो ओव्हर बिटवीन द टू. पण पोस्ट कंपनी गेल्याच्या नंतर 1858च्या नंतर when the British Crown will take up the responsibility for governing India, civil आणि army are constituted into two completely different things altogether with no permeability between the two. की बाबा मी जॉईन झालो ॲज अ कलेक्टर अँड देन आय मूव ऑन इन टू बिकमिंग अन आर्मी ऑफिसर नाही, असल्या गोष्टी करता येणार नाही. कंटिन्युअसली केलं असं जाणार की दोन स्वतंत्र सर्व्हिसेस मेंटेन केल्या जाणार आणि दोन स्वतंत्र सर्व्हिसेस मध्ये कम्पॅरेबल सर्व्हिसेस असणार. सो इफ यू आर इन द आर्मी रँक ऑफ अ सर्टन टाईप then the sort of pay that you draw is comparable to something in the civilian sector which is more or less at the same level. Okay, so हे सगळं केलं जाणार. पण याच्यामध्ये पहिल्यांदा परीक्षा आल्या आणि त्या येत असताना त्या आल्या विथ आयडिया की बाबा दिस सर्व्हिस हॅज टू बी रिटेन्ड इन अ सर्टन वे फॉर व्हॉट इज कॉल्ड ॲज द इंग्लिश इटसेल्फ. आता त्यावेळेला दे हॅड नो आयडिया की यू वूड हॅव इंडियन्स वूड बी ईगर टू जॉईन इट. सो त्यावेळेला आयडिया वॉज की या सर्व्हिसेस मध्ये रिक्रूट होणारी लोक ही मुळातच इंग्लिश असतील आणि संपूर्ण स्ट्रक्चर वुड बी डॉमिनेटेड बाय द इंग्लिश. द एक्झाम्स वर हेल्ड इन लंडन. The exams were held in a manner wherein it would be possible for somebody who was graduating out of the British public school system. म्हणजे साधारणपणे शाळेतनं बाहेर पडल्याच्या नंतर the criteria was not less than 16 years of age, not more than 18 years of age. Yeah, it was a very small thing. त्याच्यामुळे तो परमनंट प्रॉब्लेम होता. तुम्ही जर भारतामधल्या एखाद्या शाळेतनं बाहेर पडत असाल when you are 17 and a half, by the time you actually sail and reach England, you would already be 18 and hence ineligible, especially in a situation when the Suez Canal is not available. So त्या केसमध्ये the journey to England, which was a long 6-month journey, effectively meant कि at 17 and a half you start with the exams. By the time you actually reach England, you become ineligible to appear for the exam. म्हणजे you are not declared as ineligible because you have appeared for the exam and not cleared it. You are ineligible precisely because of the fact 18 पूर्ण झालेले आहे आणि ते 18 पूर्ण समुद्रात झालेले आहे. आता ते तुमचा प्रॉब्लेम आहे, तो आमचा इश्यू नाही. येते लक्षात. सो बाय नेचर इट वॉज पॉसिबल ओनली फॉर अ ब्रिटिश पब्लिक स्कूल स्टुडंट and they would be the only students who would be interested in a career like this, far away from home. But a very enticing career in terms of the sort of privileges, the sort of perks that you had and everything, which are more or less maintained even now. पण अशा प्रकारच्या सर्व्हिसमध्ये येऊ शकणारा जो घटक होता हा साधारणपणे ब्रिटिश मध्यमवर्ग किंवा ब्रिटिश निम्न मध्यमवर्गीयांपैकीच होता आणि त्या अर्थाने या परीक्षा त्यांच्यासाठी सुटेबल होत्या. परीक्षामधले विषय जे होते ते पॉझिटिव्हली त्यांच्यासाठी सुटेबल होते. Okay, but then by the 1870s, 1880s, as you would have rich Indians from the Bengal zamindari who would start appearing for the exams and clearing it, there steadily is an understanding which says that in the better interest of India, there needs to be what is called as an Indianizing of the bureaucracy. Anyway, you are running the services in India. म्हणजे तो पास जरी इंग्लंडमध्ये झाला तरी देखील त्यांनी काम जे करायचं ते भारतात करायचंय, त्यांनी राज्य जे करायचं ते भारतीयांवरती करायचंय. टॅक्सचा रेट लंडनमध्ये ठरवलेला असू शकतो, टॅक्स जमा तर इथं करायचा आहे. व्हॉट इज अ हार्म इन इंडियनायझिंग द सर्व्हिसेस? आता माइंड यू वेल, द सेम पीपल हू वुड टॉक इन टर्म्स ऑफ इंडियनायझिंग द सर्व्हिसेस इन द 19th century, in the 20th would have a problem as people from lower castes, lower categories and especially from tribal backgrounds would start moving into the services in terms of the fact that these people are diluting the services. सर्व्हिसेस ची जी काही एक प्रेस्टीज आहे, तिचं जे काही एक मान मर्तब आहे, तो डायल्यूट होतो ऑन द कमिंग इन ऑफ दीज टाइप्स ऑफ कॅरेक्टर्स, दीज टाइप्स ऑफ पीपल. त्यामुळे सर्टन सर्क्युलॅरिटी टू द एंटायर बिझनेस की जे 19व्या शतकामध्ये आणि 19व्या शतकामध्ये यू विल फाइंड अ नंबर ऑफ इंग्लिशमेन इंटरेस्टेड इन द इंडिया बिझनेस
who would take the same position कि Indianizing the services is a sure shot way of diluting the services. Reason objectivity राहत नाही. एक ब्युरोक्रॅटला जी एक ऑब्जेक्टिव्हिटी पाहिजे इन टर्म्स ऑफ द एरिया दॅट इज गव्हर्निंग. आता ऑब्जेक्टिव्हिटी गरजेची अशासाठी होती कारण अ व्हेरी इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी वॉज लॉ अँड ऑर्डर. त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डरच्या केसमध्ये जर का तुम्ही त्याच गावातले असताल, त्याच लोकांसारखे असताल की ज्या लोकांच्या बाबतीत लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं गरजेचं आहे, तर यू आर नॉट गोइंग टू बी ऑब्जेक्टिव्ह. सो an ample number of Englishmen whose problem was कि throwing open the services in a large way, you are more or less facilitating the coming in of more Indians into this is going to dilute the quality of the services. So त्याचं कसं एक हे मेंटेन केलं गेलं पाहिजे. आणि जो प्रॉब्लेम आता इंग्लिशचा आहे तो प्रॉब्लेम त्यावेळेला होता इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ लँग्वेज कॉल्ड लॅटिन. So in the 1860s and 1870s, you needed to clear a paper in Latin grammar to get into the at that point of time what was called as the ICS services. आणि परत तोच प्रॉब्लेम होता की he is going to rule in West and West Bengal in places like the Santhal Pargana. कोण त्याच्याशी लॅटिन मध्ये बोलणार आहे? पण त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्या अर्थात त्याच्यापेक्षा तुमचं वर्स्ट तुम्हाला लॉजिक माहित नाहीये. लॅटिन आम्ही शाळेत शिकतो, आमच्या लंडन मध्ये लॅटिन मध्ये कोण बोलतं? मग संथाळ परगण्यात लॅटिन मध्ये कोण बोलणार आहे? नंतरचा इश्यू झाला. लंडन मध्ये पण कोणी बोलत नाही, तरी लॅटिन होतं. आणि आमचा प्रॉब्लेम असा होता की लॅटिन ब्रिटन सारखे पेपर जोपर्यंत त्याच्यातनं उडत नाही, संपवले जात नाही, तोपर्यंत आम्हा भारतीयांना ही परीक्षा पास करणं सोपं नाही. त्यामुळे आमची मागणी होती की परीक्षाचे वय वाढवलं जावं, परीक्षा एकाच वेळेला 2 सेंटर्स वरती घेतली जावी, एक लंडन आणि एक से फॉर एक्झाम्पल कॅलकटा. परीक्षेमधले हे असल्या प्रकारचे जे पेपर्स आहेत की जे एकदम नॉन इंडियन इन नेचर आहेत हे उडवून टाकले जावे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की डुईंग एनिथिंग ऑफ दिस इज गोइंग टू कॉम्प्रोमाइज द क्वालिटी अँड द ऑब्जेक्टिव्हिटी ऑफ द सर्व्हिसेस. सो देयर इज अ व्हेरी क्लोज कनेक्शन between the sort of examination for which you appeared and the sort of officer that you became at the conclusion of the exam. So या दोन गोष्टींमध्ये कुठेतरी एक ताळमेळ हा बसवण्याचा प्रयत्न फक्त आत्ता केला गेलेला नाही, हा बसवण्याचा प्रयत्न त्यावेळेसपासून चालू आहे की तुम्ही काय प्रकारची परीक्षा अपिअर करणार, तुम्ही काय प्रकारच्या परीक्षेमधून पास होणार, याचा कुठे ना कुठेतरी संबंध आहे की तुम्ही त्याच्यानंतर एक्झॅक्टली काय प्रकारच्या सर्व्हिसेसमध्ये उतरणार. सो ज्यावेळेला डिस्टन्सिंग, मेंटेनिंग रेशियल सुपिरियरिटी, maintaining a certain sort of prestige and the superior position of English in India is concerned, त्याला परीक्षा आपोआप डिस्टन्स्ड होती. त्याला परीक्षा ही कसल्याही पद्धतीने भारतीय रियालिटीशी ना तो इंटरफेस करायची आणि भारतीय रियालिटीशी कसल्याही पद्धतीने ती कॉम्प्रोमाइजही करत नव्हती. सो ती एका अर्थाने कम्प्लीट अ कम्प्लीट डिस्टन्सिंग. ओके. आणि तरी देखील दिस गेम वॉज प्लेड इन दिस कंट्री. यू हॅड पीपल कमिंग फ्रॉम the Indian upper classes, coming from the Indian upper caste, who appeared for the exam in London by doing all these types of things and managed to clear the exam. But in terms of how high could you rise in the services, there was a certain optimum level. त्याच्या पलीकडे जाता येत नव्हतं. पोस्ट इंडिपेंडन्स जसं ब्युरोक्रेसीचं परसेप्शन बदललं की बाबा यांच्याकडनं आपल्याला अपेक्षित काय आहे, तशी एक महत्त्वाची गोष्ट जी बदलली ती नेचर अँड क्वालिटी ऑफ एक्झाम देखील बदलली. कॉन्स्टंट जर कुठली गोष्ट राहिली, लॅटिन डिसअपियर्ड ॲट अ पॉइंट ऑफ टाइम. इंग्लिश स्टेड ऑन टू बी द लँग्वेज ॲज फार एज द एक्झाम इज कन्सर्न. इंग्लिश परमनंटली, म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की बाबा इंग्लिश ही प्रिलिमला गरजेची नाहीये आणि ते बरोबर नाहीये, फाईन. until and unless you don't qualify the English qualifying paper in the mains. So English prelim ला उडवली गेली as far as the 24th August exam is concerned. पण English mains ला आहे ना. आणि how do you deal with that? बरं इथं इंग्लिश 20 मार्काला होती, तिथं इंग्लिश 100 मार्काला असणार आहे. So how do you deal with it? आता where did the English का issue come from? The English का issue came from a certain understanding which said की as far as we in India are concerned, systems of administration ज्या आहेत, ज्या ओव्हर ऑलमोस्ट 100-150 वर्ष डेव्हलप होत गेलेल्या आहेत, त्या एक प्रकारच्या इंग्लिश भाषेच्या आधाराने या देशामध्ये डेव्हलप होत गेलेल्या आहेत. ओके. पहिली जी जनरेशन ऑफ पीपल हू रूल्ड इंडिया आफ्टर इंडिपेंडेंस वर कम्फर्टेबल विथ द लँग्वेज. They did not have a problem with it.
practically you have to scratch anybody who is an Indian nationalist of the 20th century who fought for India's independence from the British, and rare would be an example of somebody who was not educated in English. Rare. They might be rightist, leftist, centrist, they might be anything. पण तुम्हाला चुकून अपवादाने असं एखादं उदाहरण सापडणार आहे की ज्याच्यामध्ये माणूस प्रचंड मोठा होता ॲज फार द नॅशनल मुवमेंट इज कन्सर्न अँड हॅड नथिंग टू डू विथ इंग्लिश. भारत हे एक राष्ट्र आहे हे जोवर तुम्ही इंग्लिश शाळेत जात नाही किंवा कसल्या तरी प्रकारच्या इंग्लिश शिक्षण पद्धतीशी इंटरफेस करत नाही तोपर्यंत अंडरस्टँडिंगच्या लेवलला डेव्हलपच होऊ शकत नाही. अंडरस्टँडिंग दॅट इंडिया इज अ नेशन डेव्हलप्स ओनली इन द केस ऑफ पीपल whose education is interfaced with something called as English. त्याच्यामुळे तो जर इंग्लिश शाळेत जात नसेल किंवा त्याचा एकंदरीतच इंग्लिश शिक्षण पद्धतीशी भारतामधला कसलाच संबंध नसेल तो असं म्हणूच शकत नाही ना की इंडिया इज अ नेशन. इथे काय लक्षात, हा नेशनची क्वालिटी काय आहे, नेशन कशाला म्हणायचं त्या नंतरच्या गोष्टी झाल्या, पण दॅट देर इज समथिंग कॉल्ड एज अ नेशन इन इंडिया इज अन अंडरस्टँडिंग विच वुड डेव्हलप ओनली विथ पीपल, मोस्ट ऑफ हुम आर मेन, मोस्ट ऑफ हुम आर अपर क्लास, upper middle class, upper caste. Rare are the middle caste, and very rare म्हणजे एखादा आंबेडकर इकडं तिकडं that they come from the lower caste. पण even in their case English education is default. समजतंय का? त्याच्यामुळे ती जी जनरेशन आहे तिला इंग्लिशचा प्रॉब्लेम नाहीये, तिचं अंडरस्टँडिंगच असं आहे की बाबा हे राष्ट्र म्हणून जे काही डेव्हलप झालेलं आहे याला एकसंध ठेवण्याची जर क्षमता कुठल्या भाषेत असेल तर ती इंग्रजीतच आहे. कारण दॅट इज द ओनली लँग्वेज विच वी हॅव इन कॉमन and it's the language of our communication. The same old stupid game again and again कि if a Malayali meets a Bengali, they might play football, they might vote for the CPM, but until and unless they don't talk in English to each other, they are incomprehensible to each other. A Malayali can't talk to the Bengali in Malayalam and become comprehensible, so the Bengali can't talk to the Malayali in Bengali and become comprehensible. सो इनव्हेरिएबली इंग्रजीत बोलायला लागतं. आणि मी मुद्दाम एक नॉन हिंदी एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणजे त्यांचा तर विचारच करायची गरज नाही, ते तर फारच दिवाणी आहे. त्यामुळे अंटिल अँड अनलेस देयर वॉज एन अंडरस्टँडिंग की हिंदी वुड डेव्हलप इन टू द लँग्वेज ऑफ द युनियन अँड वुड बी द लँग्वेज ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द युनियन. आयडिया वॉज की येणाऱ्या 10 वर्षामध्ये एक अत्यंत ॲम्बिशियस कार्यक्रम हाती घेतला जाईल की ज्याच्यामध्ये हिंदीत अशा प्रकारच्या सुधारणा घडवून आणल्या जातील की ती लँग्वेज ऑफ युनियन बनेल. 2 वर्षांनी 70 वर्ष होतील. इट इज नोवेअर क्लोज टू इट, अँड इट पॉसिबली इफ इट हॅज टेकन 7 decades टू गो नोवेअर, so it's possibly going nowhere even beyond that. त्यामुळे डिफॉल्ट ऑप्शन जो होता इन टर्म्स ऑफ इंटरकम्युनिकेबिलिटी ओव्हर द एंटायर रिजन इट वॉज इंग्लिश. आणि म्हणून दॅट इंग्लिश कॉम्पोनेंट वॉज मेंटेन्ड एज फार एज एव्हरीथिंग इज कन्सर्न. द फर्स्ट सर्व्हिसेस आफ्टर इंडिपेंडन्स वर लार्जली ऑक्युपाइड बाय पीपल कमिंग फ्रॉम द ह्युमॅनिटीज. याला एक साधं कारण असं होतं की बाबा इंजिनिअरिंग आणि तत्सम गोष्टींमधले असलेले जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांची संख्या तुलनेने कमी होती. त्यांना त्या स्ट्रीम्समधनं ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर अत्यंत चांगल्या आणि अत्यंत वेल पेईंग अशा प्रकारच्या सरकारी नोकऱ्या मिळायच्या की ज्याच्यामुळे त्यांना असं कधीच वाटायचं नाही की आता माझं BE इंजिनिअरिंग कसं तरी झालेलं आहे आणि आता याच्यानंतर मी काय केलं पाहिजे तर मी सिव्हिलच्या परीक्षा दिल्या पाहिजे. सो गिव्हन द फॅक्ट की रेडी अब्झॉर्बबिलिटी आहे, हाय वेजेस आहेत, हाय रेम्युनरेशन आहे, there's a lot of respect, and most importantly you become a part of the state sector again. So there's no push towards what is called as moving into the civil services. So after independence, if you look at the first list after independence, rare is a case of somebody की ज्याचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन किंवा लॉ किंवा अशा गोष्टींमध्ये झालेलं आहे आणि जो त्याच्यातनं उठलाय सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गेलेला आहे. नाही उदाहरणं असं नाही, पण तुलनेने उदाहरणं खूप कमी आहेत. हां, आणि त्याच्यामुळे त्या परीक्षा फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम वर डॉमिनेटेड बाय पीपल coming from what is called the humanities at 2 levels. One, the type of people who used to get into the exam and clear the exam were people coming from a humanities background. The content of the papers that you appeared for were largely humanities based. किंवा largely की त्याच्यामध्ये काय विचारलं ते जे जनरल स्टडीजचे आजचेही कॉम्पोनंट्स आहेत, हिस्ट्री, जॉग्रफी, सोसायटी, ते कॉम्पोनंट्स त्याही वेळेला आहेत आणि ते कॉम्पोनंट्स कुठेही बदलत नाही. इट वुड ओनली बी अराउंड द 1970s, अराउंड द 1980s की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातील
with the changing attitudes of governments and their requirements, एक ब्युरोक्रेसीचं ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे याच्यामध्ये बदल होणार आणि त्याच्याच बरोबरीने परीक्षेच्या फॉर्मॅटमध्ये बदल होत जाणार. सो जसं जसं ऑब्जेक्टिव्ह बदलत जाणार तसं तसं परीक्षेचा फॉर्मॅट बदलत जाणार. द प्रिलिम्स वॉज ॲडेड समटाइम अराउंड 1978-79. You had no prelim exam before that. So generally you appeared straight for a means and went in for an interview. Something called as a prelim was added only in the late 1970s with an idea that there has to be a filter on account of the increasing numbers of people who are joining the services. Getting it? And obviously the 1970s coincides with a huge sort of what is called as democratization, with a huge sort of opening up as far as structures of power are concerned. 1978-79 is a period की याच्यामध्ये 77ची पोस्ट इमर्जन्सी इलेक्शन होऊन गेलेली आहे. सो एकंदरीतच सत्तेच्या व्यवस्थेवरचा असलेला जो जुन्या समाज समूहांचं वर्चस्व आहे ते एका अर्थाने डायल्यूट झालेलं आहे. सो या हॅव्हिंग पीपल पहिल्यांदा जर मोठ्या प्रमाणामध्ये पीपल कमिंग फ्रॉम द मॉफिसल एरियाज, पीपल कमिंग फ्रॉम द रुरल एरियाज, पीपल कमिंग फ्रॉम द लोअर कॅटेगरीज इज हॅपनिंग. इट्स हॅपनिंग इन द 1970s. And it's also coinciding with that period of the first change, as 1977 would be the first time that the Congress would lose an election at the union level after having had dominated parliament for 30 straight years. So automatically there's a change in terms of understanding what do we expect from the bureaucracy. And concomitant with it is a change in terms of what is called as the exam itself. Well, the other interesting thing that the 1970s, this is 1978-79, so almost the 1980s would open up in front of you. For the first time you're going to get more people who would start participating in this exam who have a background as far as their studies are concerned in what is called as engineering and the technical subjects. And त्याला एक कारण would be a large opening up of engineering education in the private sector. The late 1970s, early 1980s is a period when the first private engineering colleges in India are getting opened up. So हे जे फर्स्ट प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत हे जसे जसे ओपन अप होत जातील, यांच्यातनं जसे जसे जास्त विद्यार्थी ग्रॅज्युएट व्हायला लागतील तसे तसे यू आर गोइंग टू हॅव मोर पीपल फ्रॉम दिस हू वुड स्टार्ट एंटरिंग इन टू व्हॉट इज कॉल्ड द सिव्हिल सर्व्हिसेस. आणि तरी देखील फोकस अजूनही तो त्या एक ह्युमॅनिटीजच्या अशा प्रकारच्या गोष्टीवरती राहतो, ओपन एंडेड राहतो, स्लाइटली अनालिटिकल राहतो. इट लीव्स एव्हरीथिंग ओपनड अप. It doesn't close down things. There's no effort made at closing down things. There are small components in terms of statistics, in terms of sciences. पण त्यांचं म्हणणं असं की दिस इज लाईक बेसिक. जसं आत्ताच्या केसमध्ये म्हटलं की बाबा बेसिक 10वीचं इंग्रजी विचारलेलं आहे. सो त्या अर्थाने ते बेसिक्सवरचा जो भर आहे तो बेसिक्सवरचा भर. द वन थिंग दॅट वी ऑलवेज हॅव टू बी कॉशन्ड अबाउट, दिल्लीची बेसिकची आयडिया ॲज कम्पेअर्ड टू अदर रिजन्स इन इंडिया इज नॉट ऑल दॅट व्हेरी बेसिक. If you all are coming from the other regions of India, Delhi, the UPSC located in Delhi says this is basic. किंवा तिचं असं म्हणणं आहे की बाबा हे 10वीचं इंग्रजी आहे. 10वीचं इंग्रजी आहे बरोबर आहे, कुठल्या बोर्डाचं? समथिंग कॉल्ड द स्टेट बोर्ड्स अँड देन देयर समथिंग कॉल्ड द सेंट्रल बोर्ड्स. सो ज्याला ते 10वीचं बेसिक असं म्हणतात, हे स्टेट बोर्ड्सच्या नजरेतनं बघितलं तर ते तेवढं बेसिक राहत नाही. इट बिकम्स अ कम्प्लिटली डिफरंट इश्यू ऑल टुगेदर. सो एका बाजूला व्हॉट यू आर हॅव्हिंग इज अ व्हेरी इंटरेस्टिंग मूव्ह आफ्टर द 1980s, अ लार्ज ओपनिंग अप ऑफ हायर एज्युकेशन, अ लार्ज ओपनिंग अप ऑफ हायर टेक्निकल एज्युकेशन, and at the same time a gradual decline in standards is what has set in as far as schooling and the lower levels are concerned. A decline which shows no signs of getting arrested, a decline which shows no signs of any decline whatsoever. म्हणजे ते 21st सेंचुरीचे सर्व्हेस तर भयानकच सुंदर आहेत, ते त्यांच्याबद्दल तर काय प्रश्नच नाही की सर्वे अपॉन सर्वे डन इन द लास्ट इयर्स 2010 पासूनच्या पुढचे तुम्ही प्रथमचे किंवा ॲसेटचे सर्व्हेस काढून बघा. भारतभरामध्ये झालेले सर्व्हेस की याच्यामध्ये इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही, तिसरीचं गणित सोडवता येत नाही, संख्या रेग्युलरली वाढत चाललेली आहे आणि स्कूल्स मोस्टली ज्या आहेत त्या स्टेट बोर्डाच्या स्कूल्स आहेत. There's a clear hierarchy in terms of education which has been set in India. तुम्ही जर शहरांमध्ये राहत असताल
तुम्ही जर तुलनेनी मध्यमवर्गीय असताल, तुलनेनी सुस्थितीत असताल, so obviously children can afford to have a better schooling. If they are having a better schooling, it automatically tags on into their accomplishments as far as higher education is concerned. त्याच्या कंपॅरिझन मध्ये if you come from poor, tribal, backward regions of India and backward communities of India, schooling becomes a major problem. आम्ही शाळेत शिकायला जात नाही, आम्ही शाळेत दुपारी खाऊ घालतात ह्याच्यासाठी शाळेत जातो. Schooling starts suffering. If schooling suffers, automatically the higher levels of education and accomplishment also suffer. So the hierarchy has already set in. की एका बाजूला इंडिया हॅज द बेस्ट इन्स्टिट्यूट्स, कमीत कमी त्या दिसताना तरी बेस्ट दिसतात, त्या असतात नाही, ऑफ व्हॉट कॅन बी कॉल्ड एज हायर टेक्निकल एज्युकेशन. Generally rotten and steadily declining primary schooling is a dichotomy that has been created in this country over the last 30 years. कारण आणि ही बरोबर तीच years आहेत, 80s, 90s, 2000, when the population keeps on increasing heavily. As the population keeps on increasing heavily, investing in school education makes no sense. It makes a lot of sense if you can invest in what is called as higher education. Returns fast आहेत, immediate आहेत, कसला पण फियाला होता येतात, काही पण करता येतं. Getting it? आणि तरी देखील as far as the services is concerned, the focus continued. Indian nationalism, Indian socialism and all of that. That hardly changed. The change would step in sometime in the 1990s in a very surreptitious manner, and a change which would steadily start moving towards what is called as a technocracy. A change which will come with the economic reforms of the 1990s, which says that the bureaucracy no longer has a direct role in developing the country. The bureaucracy has a role in facilitating the development of the country. So you don't have a direct, ती आधीची जी अंडरस्टँडिंग होती 1950s ची, the state has a role in developing the country. स्टेट हा रोल एक्झिक्यूट कुणाच्या माध्यमातून करणार? ब्युरोक्रेसीचा. 1990s, if the economy gets opened up with an idea which says की the state has a limited role, स्टेट फारसं काही करू शकत नाही, स्टेटनी एवढं सगळं केल्याने स्टेटनी इनइक्वालिटीज क्रिएट केलेल्या आहेत, गरिबी वाढवलेली आहे, कॅपिटल ग्रोथ एका अर्थाने रिस्ट्रिक्ट आणि रिड्यूस केलेली आहे, inefficiencies, incompetencies and corruption are built up in the system. आणि मग या सगळ्यावरती उतारा म्हणून काय असलं पाहिजे तर the economy should get liberalized, the system should roll back, the state should roll back, the state's role should be to facilitate what is called as growth and development. The state's role is not in terms of taking a leading, a commanding position in terms of growth and development, facilitate. So automatically we need a bureaucracy which can facilitate it. So no longer do we want people who can reflect. No longer do we want people who would have analytical abilities in terms of large social issues. That has been settled. We want people who can enumerate. We want people who can crunch numbers and figures and graphs and tables. We want people who can reduce things to something that can be called as a technique and a mechanism. आम्हाला आवर्त घेणारी माणसं पाहिजेत, आम्हाला वाढवणारी माणसं नकोय. आम्हाला अशी माणसं पाहिजेत की बाबा जी इन्स्टंटली कॅन अपियर विथ अ सोल्युशन. We don't want people who would have an idea की कसं आहे ना, फारच मोठा गहिरा विषय आहे, साधारणपणे पुढचे 6 महिने लागतील, आपण समिती स्थापन करू, अभ्यास करू. समितीची गरज नाही, मी तुम्हाला सांगतो याच्यात काय करायचंय, तुम्ही फक्त हे तुमच्या सिस्टममध्ये कुठं बसवायचं ते बघा. We want officers who would be dynamic and who can go about providing for that facilitator wala role. So automatically the exam is also going to undergo a change. Although it doesn't immediately undergo a change, कारण interestingly enough तरी देखील the humanities वाला domination will continue.
आणि जसं जसं 90s मध्ये हे अंडरस्टँडिंग अर्ली 90s मध्ये वाढायला लागतं की द नंबर ऑफ पीपल कमिंग फ्रॉम द ह्युमॅनिटीज इज स्लाइटली रिड्युसिंग. 90 to 93 ला they come up for the first time with an idea which is called as an essay paper. So the means essayचा जो पेपर आहे ना was brought in with an idea कि we would be in a position to exclude people from the sciences and an engineering background. त्या टेक्निकल एसेस लिहिता येतात, तर आम्ही टेक्निकल एसेस विचारतच नाहीये ना तुम्हाला. आम्ही तुम्हाला त्या प्रकारचे एसेस विचारतोय जे तुम्ही कमीत कमी 1000-1500 शब्दांमध्ये लिहायचे. हे इंजिनिअरिंग वाले नाही लिहू शकत तसले एसेस. आम्हाला तेच पाहिजे होतं, आम्हाला इंजिनिअरिंग वाले नकोच होते. मग मी नवीन पेपर आणला विथ अन आयडिया की द बॅलन्स विच हॅड स्टार्टेड टिल्टिंग इन फेवर ऑफ पीपल कमिंग फ्रॉम सायन्स अँड टेक्नॉलॉजी वुड गो बॅक टू पीपल कमिंग फ्रॉम द ह्युमॅनिटीज. येते लक्षात. पण तो पण सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. 93 जर आपण अशी तारीख स्वीकारली की ज्या तारखेला एसएचा पेपर आला, 93च्या परीक्षेला पहिल्यांदा, आज आपण 2014 मध्ये आहे. येते लक्षात. विच इज लाईक 20 years ago. त्यावेळेला पहिल्यांदा हा प्रयत्न केला गेला की होतंय काय की बाबा परीक्षा अशा पद्धतीने टिल्ट होतीये की लिस्टमध्ये फायनल दिसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधली जास्त आहे. का घडतंय असं? अनेक प्रकारची कारणे. रोजगाराच्या ज्या प्रकारच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या त्या उपलब्ध होत नाहीयेत. ही काय बोंब फक्त आजची नाही, ही खूप पूर्वीची आहे. त्याच्यामुळे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मोस्टली इंजिनिअरिंग मधून येणाऱ्या लोकांसाठी दुसरा राहिलेला ऑप्शन नसल्या कारणाने दे आर मुव्हिंग इन टू स्टेट सर्व्हिसेस. बरं, परीक्षा अशा प्रकारची आहे की विच कॉल्स फॉर मास्टरिंग अ सर्टन टेक्निक इन टर्म्स ऑफ द एक्झाम. Once they can master the technique, they can clear the exam. परीक्षा त्या अर्थाने भयानक टेक्निकल आहे. हा, इट कीप्स ऑन प्लेइंग. आणि ती देखील खेळत असताना म्हणजे आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू डिड लॉट ऑफ डिबेट दॅट वॉज गोइंग अराउंड विथ इट. एक जो पॉइंट असा होता की बाबा UPSC कंटिन्युअसली दरवर्षी परीक्षेमध्ये काही ना काहीतरी नवीन बारक्या बुरक्या कुरापती काढत जाते. आणि ती काढती कशासाठी? दॅट ऑल्सो द कनेक्शन विथ UPSC कधीही प्रिलिमचे मार्क्स जे असतात याचे कट ऑफ्स किंवा अशातल्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी पब्लिक करत नाही. ओके. आणि ते करण्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की हा परत UPSCचा एक दिल्ली सेंटर्ड अँड दिल्ली बेस्ड ऑर्गनायझेशन असल्याचा जो काही इश्यू आहे हा त्याचा परिणाम. UPSCचं परमनंट लक्ष ज्या एका गोष्टीकडे आहे तेच परीक्षा कुठल्याही लेवलला अशी प्रेडिक्टेबल होता कामा नये की ज्या प्रेडिक्टेबिलिटीमधनं जे वेगवेगळ्या प्रकारचे दिल्ली सेंटर्ड कोचिंग क्लासेस आहेत कॅन गो अबाउट मॉनिटरीली बेनिफिटिंग आउट ऑफ दिस एक्झाम. UPSC कंटिन्युअसली कीप्स ऑन. गेल्या वर्षी या सेक्शनमध्ये 5 प्रश्न विचारले, तर क्लासने आम्हाला 50 प्रश्न लिहायला लावले. पुढच्या वर्षी UPSC त्याच्यावरती एकच प्रश्न विचारणार. प्रश्नांची संख्या कमी जास्त करणे, शब्द संख्या कमी जास्त करणे, अख्ख्याच्या अख्खे सेक्शन्स उडवून टाकणे, नवीनच सेक्शन्स इंट्रोड्यूस करणे. जे सेक्शन्स एका अत्यंत टेक्निकल पद्धतीने विचारले जात होते किंवा कन्सेप्ट आणि टर्म्स डिफाईन करायला सांगितलं याच्या, त्याच्यावरती पुढच्या वर्षी अॅनालिटिकलच प्रश्न विचारणे. आणि ही सगळी उठाठेव का करायची आहे? तर the exam is something that has a Delhi centered coaching class industry running around it. And somehow or the other this industry has to be stopped from profiteering in a very wrong manner. And if the industry starts profiteering, it automatically means that the industry has an upper hand as compared to the UPSC in terms of setting the pattern of the exam. एक्झामिनर्स बदलणे, ॲसेसर्स बदलणे, क्वेश्चन पेपर सेट वाढवणे, पेपर सेटर्स बदलत राहणे, हे सगळं करायला लागतं. आणि हे सगळं करत असताना ते कंटिन्युअसली एकच गोष्ट टार्गेट करतात, तर दिल्ली बेस्ड कोचिंग क्लासेस ऍक्टिव्हिटी. आता त्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की या परीक्षेमध्ये अनेक प्रकारच्या ज्या स्किल्स आणि अनेक प्रकारच्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी साधारणपणे अशा प्रकारच्या आहेत की ज्या आयडियली तुमच्या स्कूल सिस्टम मध्ये झाल्या पाहिजे.
पण given the fact that schooling is in the mess in which it is, you have to build it up at the level at which you start thinking in terms of appearing for the exam. किती मिलीमीटर म्हणजे सेंटीमीटर असतो किंवा सेंटीमीटरचा मिलीमीटर होतो का, आता आम्ही शाळेत कधीच विचार करा, त्याला काही गरज पण लागत नाही. पण हिथं आल्याच्या नंतर या गोष्टीचा विचार करायला लागतो. मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतं, सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर असतं, किती मीटर मध्ये किती मिलीमीटर जातात, करतो ना आपण. याला कारण असं आहे की बाबा स्कूलिंग इज इन अ मेस. कोचिंग क्लासेस कांट बी विश्ड आउट. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही कितीही, यूपीएससी बिंडोक आहे, एकदम बिंडोक, तिला काय अक्कल नाहीये, हा खूप जुना प्रॉब्लेम आहे. जशी यूपीएससी अस्तित्वात आहे ऑल दीज इयर्स टू कंडक्ट दिस एक्झाम, तसे दिल्लीमध्ये असलेले अनेक कोचिंग क्लासेस आहेत जे ऑलमोस्ट यूपीएससीच्याच वयाचे आहेत आणि जे अजूनही तिथं आहेत ते कुठंच गेलेले नाहीयेत. यूपीएससीला कळायला पाहिजे का नको की आपण एक रॉंग गोष्ट टार्गेट करतोय. कोचिंग क्लासेस बुडले पाहिजेत, कोचिंग क्लासेस बुडले पाहिजेत. नाही, एवढे सगळे वर्ष प्रयत्न करून नाही ना बुडले, ते नाही बुडू शकत. त्याला साधी गोष्ट अशी आहे की या परीक्षेच्या ज्या बेसिक्स आहेत, ह्या बेसिक्सची जर तुम्हाला एक चांगली तयारी करायची असेल तर क्लास इज अ डिफॉल्ट ऑप्शन. हा, एकदा का यू हॅव अ कमांड ओव्हर युअर बेसिक्स अँड यू नो व्हॉट इज रिक्वायर्ड आउट ऑफ यू, द क्लास माइट बी अन ऑप्शनल इश्यू. पण सो लॉंग एज यू डोंट हॅव एन अंडरस्टँडिंग की एक्झॅक्टली परीक्षा काय आहे, काय टेक्निक त्याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे, क्लास डिफॉल्ट आहे. कारण माझं स्कूलिंग किंवा माझी ग्रॅज्युएशनची जी कॉलेजेस असतात ती मला कसल्याही प्रकारचे अंडरस्टँडिंग देऊ शकत नाही. आम्ही केले प्रयत्न, आम्ही युनियन गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये तरतुदी आहेत टू रन सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंग सेंटर्स अक्रॉस कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज थ्रू आउट इंडिया. कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये खर्च केले जातात, कोट्यावधी दरवर्षी. तुमच्या आसपास तुमच्या कॉलेजेसमध्ये जाऊन बघा, कुठेतरी एखादी खोली असते ज्याला एक पाटीबिटी लावलेली असते, जिथं नॉर्मली पॉलिटिकल सायन्स किंवा सोशल सायन्सेस मधल्या लोकांना आणून सोडून दिलं झालं असतं. कारण त्यांच्याबद्दल एव्हितेही कॉलेजमध्ये समज असा असतो, त्यांना इथे काम काय, आर्ट्सच्या शिक्षकांना काम काय असतं, जो एका अर्थाने चुकीचा प्रश्न नाहीये. सिरियसली, काम नाही अशातला भाग नाहीये, हे करतच नाहीत, त्याला करणार काय. म्हणजे असा प्रश्न कोणी निर्माण करत असेल की यांना कामच नाहीये, तर सिव्हिल सर्व्हिसेस सेंटर उघडून द्या, त्याच्यात त्यांना नेऊन बसवा. यू स्पेंडिंग दॅट, यू लुक ॲट द युनियन बजेटचा जो हा कॉम्पोनंट आहे ना, की ज्याच्यामध्ये मनी गोज आउट टू रनिंग सिव्हिल सर्व्हिसेस सेंटर्स इन युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस, यू लुक ॲट दॅट मनी and you would come to know कि despite all of this, if the coaching classes are running, are flourishing, then there is a certain sort of fundamental problem in terms of both school and college. आणि एवढं सगळं होऊन देखील आम्ही शेवटी पुन्हा पुन्हा विचार कशाचा करायचो की ते इंजिनिअरिंगची लोक यायची, ते परीक्षा पास करायची अत्यंत चालाखीने, by mastering the technique and getting it through. So we again used to think in terms of how can we reorient it towards the humanities. हा बॅलन्स ह्युमॅनिटीजला परत कसा साधायचा. गेली 20 वर्ष हा धंदा चालू आहे, 20 वर्ष. फॉर द लास्ट 22 डेकेड्स दिस इज व्हॉट दे हॅव बीन ट्राइंग की दिस एक्झाम शुड अगेन अँड अगेन. ती जेव्हा मला असं दाखवते की बाबा ह्यूजली, आणि आता आय डोंट नो त्याच्यामध्ये फार काही करता येईल का नाही, कारण गेल्या ऑलमोस्ट 10 वर्षांचं कन्सिस्टंट रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत टू प्रूव्ह दिस पॉइंट की द नंबर ऑफ पीपल कमिंग फ्रॉम द नॉन ह्युमॅनिटीज टेक्निकल बॅकग्राउंड इज सो ह्यूज अँड हाय की आता ती डिस्पॅरिटी ऑलमोस्ट 20% डिस्पॅरिटी आहे. की ज्याला जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ती 20 त्यांचं 25 आहे, यांचं 22 आहे, त्यावेळेला देर वॉज सम सेन्स इन टर्म्स ऑफ ट्राइंग टू थिंक ऑफ ब्रिजिंग इट. If you look at the 2012 record, for which the last record is available, the total number of people coming from engineering who have cleared the exam is 40%. The total number of people coming from the humanities who have cleared the exam is 19%. So ही disparity ज्या वेगाने वाढत चाललेली आहे, त्या वेगाने आता तुम्ही तिचं फारसं काही करू शकत नाही. एस्पेशली अशा स्थितीमध्ये जिथं द स्टेट इज डायरेक्टेड बाय कम्प्लिटली डिफरंट थिंकिंग इन टर्म्स ऑफ व्हॉट एक्झॅक्टली नीड्स टू बी डन विथ द सिव्हिल सर्व्हिसेस. आणि दुसरा सगळ्यात ट्रॅजिक मामला
मी 2001ला 9/11 झाल्याच्या नंतर मी हॅड अ चेंज अबाउट इट ॲज फार एज अ वेस्टर्न डिपार्टमेंट्स वर कन्सर्न. आणि लाजे काय असं ना, यू हॅड द IITs गोइंग इन फॉर अ सर्टन अमाऊंट ऑफ चेंज रिगार्डिंग इट. की बाबा ते सगळे जे काही 20 हिरे होते इन 9/11, they mostly came from an engineering background. So there was a steady liberal understanding in the liberal universities of the West, especially of the in the Americas, की घडतंय काय, हे टेररिझम नावाचं प्रकरण जे आहे ना, ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये अशी लोक कारणीभूत आहेत की ज्यांचं एज्युकेशन इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे. मग काय करायला पाहिजे तर इंजिनिअरिंग कोर्सेस आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट्स जे आहेत यांचे प्रोग्राम्स जे आहेत should have a huge element of humanities embedded into it. Consequently, the IITs in India do have now humanities departments, humanities programs and all of that. पण सगळ्यात भारी गंमत जी लक्षात घ्यायची ती ही आहे, त्यांनी ते किती यशस्वी झाले, ते किती अयशस्वी झाले, त्या IITच्या पलीकडे कुठपर्यंत पोहोचलं, हा सगळा चर्चेचा मुद्दा नाही राहा. या 20 वर्षांमध्ये आम्ही सोशल सायन्सेस डिपार्टमेंटनी सायन्सेस नावाच्या गोष्टीबद्दलचं आपलं ज्ञान आकलन वाढवलं पाहिजे ह्याच्याबद्दल कधीही विचार केला नाही. ह्यासाठी कधीही कसलेही प्रयत्न केले नाहीत. I don't know how many of you have gone through it and have a certain understanding. 20 वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या कॉलेजेसचे BA MA चे हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशलॉजीचे प्रोग्राम्स काढून बघा. काय करिक्युलम आहे? आज 20 वर्ष झाल्याच्या नंतर करिक्युलम काय? प्लेटो, एरिस्टॉटल, हेगल, they are great. I don't want to deny that. मुद्दा असा आहे, आम्ही 20 वर्षापूर्वी प्लेटो ज्या पद्धतीने शिकायचो ना, प्लेटो असं म्हणतो की, आम्ही अजून पण प्लेटो तसाच शिकतो. मध्ये 20 वर्षात दुनिया बदलली, तो बदललेली जी काही दुनिया आहे ती आमच्या प्लेटोच्या आकलनात शिरत नाही. कारण आमचं म्हणणं, ते कसं बदलल सर, ते 6व्या शतकातलं आहे ना, प्लेटो कशा बदलायचा आपण? प्लेटो, मार्क्स ही कशी ब्रह्मवाक्य आहेत ना. हे बरोबर आहे की ही लोक आणि त्यांनी मांडलेले विचार याला एक संदर्भ आहे, पण ही लोक आणि त्यांनी मांडलेले विचार हे समजून घेण्याचे संदर्भ बदलले का नाही बदलले? हे समजून घेण्याचे बदललेले संदर्भ यांनी या लोकांनी मांडलेल्या विचारांच्या बाबतीत काही बदल घडला का नाही घडला? I can show you 20 years. हे हा जो 20 वर्षांचा कालखंड आहे ना, ह्या 20 वर्षांच्या कालखंडामध्ये पाश्चिमात्य विद्यापीठांमध्ये याच विचारवंतांवरती झालेली दर वर्षाची वेगवेगळी कामं मी तुम्हाला दाखवू शकतो. आमचं म्हणणं आहे त्यांच्याकडे पैसा आहे सर. अक्कल असायला पैसा लागत नाही ना, अक्कल असायला पाहिजे ना मुळातली. त्याच्यामुळे परीक्षेचं सगळं स्वरूप बदलल्याच्या नंतर तिला परत ह्युमॅनिटीजला गिअर करायची, म्हणजे आणून कोणाच्या लावणीला बांधायची? प्लेटो, एरिस्टॉटल, मार्क्स. कोण प्लेटो? काय चाललंय? व्हाय आर वी लर्निंग हिम नाव? इज ही रेलेव्हंट इन अ सर्टन कॉन्टेक्स्ट? व्हॉट इज द वे इन विच ही इज रेलेव्हंट? 20 वर्षापूर्वी जे शिकवलं गेलेलं आहे ते तुम्हाला अजूनही वर्गात तेच शिकवतात, त्याच पद्धतीने शिकवतात. आणि वर येऊन सांगायला कमी नाही करणार. नाही, ते बरोबर, त्यांचं म्हणणं बरोबर. ते इंजिनिअरिंग मध्ये आहे ना, ह्युमॅनिटीचे कॉम्पोनंट्स असले पाहिजे. आणि ह्युमॅनिटीज मध्ये सायन्सचे कॉम्पोनंट्स तर काय, ग्राफ्स वाचता येतात, टेबल्स बनवता येतात, स्टॅटिस्टिक्स करता येतात. प्लेटो काय म्हटला, याला ग्राफ कशाला लागतो? Who are you going to blame at the end of the day? आता जर हे 40-19 अशा फॉर्मॅटमध्ये दिसत असेल आणि एका पॉइंटच्या नंतर तुम्हाला याच्यातनं हाकलून दिलं जाणार असेल, तर आय से who should you exactly blame and who should you cry about? जसं the social sciences develop to accommodate a certain understanding of social sciences, to approach issues from a social sciences point of view, how did the social sciences change? बरं, दरम्यानच्या सगळ्या काळामध्ये स्टेटची पोझिशन बदलली.
We don't want administrators, we are looking at managers. Post 1990 आम्हाला ॲडमिनिस्ट्रेटर्स नावाची लोक नकोय. हा, ज्या परीक्षांमधनं आम्ही तुम्हाला इन्क्लूड करून घेतोय त्या परीक्षांमधलं ॲडमिनिस्ट्रेशन आम्ही तसंच ठेवतोय. पण what we are exactly looking at is people who have better managerial skills. It took them 10 years to realize that this is what we want. The first committees to study it were put into place in 2000-2001. आता त्यांनी पहिल्या शिफारशी अशा केलेल्या आहेत, हे ऑप्शनचे पेपर उडवणं फार गरजेचं आहे. कारण ऑप्शनचे पेपर्स एक अशा प्रकारची डिस्टॉर्शन निर्माण करतायत की जी स्टँडर्डाइज करता येत नाहीये. म्हणजे somebody appears for the exam with history as optional, somebody appears for the exam with civil engineering as optional. How do you go about standardizing them? बरं, ऑप्शनल तुम्ही तुमच्या कला आणि तुमच्या वकुबानुसार निवडताय. सो युअर इन्क्लिनेशन अँड युअर ॲप्टिट्यूड फॉर इट इज व्हॉट इज गोइंग इन टू यू सिलेक्टिंग द ऑप्शनल. म्हणजे एन्जॉयिंग अन ऑटोनॉमी ओव्हर द होल बिझनेस. वी डोंट वॉन्ट यू टू डू दॅट बिकॉज नाव इट इज अबाउट व्हॉट आय वॉन्ट यू टू डू. सो मग ऑब्व्हियसली आता एक अशी स्थिती यायला लागली की ज्या स्थितीमध्ये हे सगळं पॅटर्न बदलण्याची गरज लागली. आणि तरी देखील बरेच वर्ष त्याच्यात फारसं काही बदललं नाही. सीसॅटचा आत्ताचा जो पॅटर्न आहे हा 2011 वाला, हा 2008 ला आला विथ अ कमिटी बीन एस्टॅब्लिश्ड बाय द UPSC. इट वॉज अ कमिटी हेडेड बाय somebody who had already chaired the All India Council of Technical Education. सो सीसॅट असं साधारणपणे सीसॅट असं म्हटल्याच्या नंतर ते असं एखाद्या IIT परीक्षेच्या एंट्रन्स एक्झाम सारखं का वाटतं, तर साधं कारण असं आहे की द पर्सन हू हेडेड द कमिटी वॉज समबडी हू केम फ्रॉम द AICTE. 14 मेंबर्स पैकी साधारणपणे 10 ते 12 मेंबर्स हॅड बॅकग्राऊंड्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. सो ऑब्व्हियसली त्यांनी ज्या शिफारशी केल्या, ज्या UPSCनी स्वीकारल्या, ज्या शासनाकडे पाठवल्या, आणि शासन म्हटलं ठीक आहे, विल गो अकॉर्डिंग टू दिस. हां, पण ते प्रॉब्लेम असा होता की ते ॲडमिनिस्ट्रेशनसाठीचे ॲप्टिट्यूड पाहिजे. म्हटलं अच्छा, मग ठीक आहे, 10-15 प्रश्न ॲप्टिट्यूडचे आपण टाकून देऊ. ज्याला नेगेटिव्ह मार्किंग नसेल, विच वुड इफेक्टिव्हली मीन की 4 पैकी कुठलं पण ऑप्शन स्वीकारा, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि एकदम अशा फॅसिनेटिंग फॅन्टास्टिक केस स्टडीज निर्माण करून ते प्रश्न म्हणून इंट्रोड्यूस केले गेले. पण ह्याच्या व्यतिरिक्त ॲप्टिट्यूड म्हणून जे तपासलं गेलं वर मॅथमॅटिकल, लॉजिकल अँड रिझनिंग abilities which would never be out of place in a management or in an engineering entrance exam, but which definitely trouble you a lot की ह्या abilities इथं का तपासल्या जात आहेत. विशेषतः जी लोकांचे ह्युमॅनिटीजचे बॅकग्राऊंड्स नाहीत त्यांचा तर फारच प्रॉब्लेम यायला लागला. सॉरी, ज्यांची ह्युमॅनिटीजचे बॅकग्राऊंड्स आहेत त्यांना ह्या गोष्टीचा फारच प्रॉब्लेम यायला लागला. पण मग त्यांच्यासाठी इट वॉज अ चॅलेंज की लाईक ओके, नाव समथिंग हॅज टू बी डन अबाउट दिस. And the first exam according to it was notified in 2011. 11, 12, 13, 3 years in which the test continued. 3 वर्षांचे रेकॉर्ड्स काढून बघा, दरवर्षी लास्ट एंडला येणारी लिस्ट जी आहे, the number of people coming from engineering management are dominating the list. For a very simple reason, because right at the first level of filtering out, people with a non-engineering, non-management background are getting automatically filtered out. आणि म्हणून आम्ही आरडाओरडा करायला लागलो की नाही, हे बरोबर नाहीये. बरं, याचा एक वेगळा डायमेन्शन अशा अर्थाने होता, सिन्स द 1990s एसएचा पेपर आल्याच्या नंतर पासून टू ऑलमोस्ट सीसॅट 2011ला नोटिफाय होईपर्यंत, म्हणजे पहिली परीक्षा येईपर्यंत, something very interesting took place as far as the social backgrounds of the candidates succeeding in these 20 years is concerned, 93 to 2011. Most of them came from ekdam rural backgrounds, most of them came from ekdam disadvantaged backgrounds. Suddenly we had a new story, and most of you, I don't know whether I can describe it in ample and do ample justice to it, पण चावाला पंतप्रधान झाला याचं जे आमच्या मीडियाला अप्रूप होतं, त्या प्रकारचं अप्रूप आमच्या मीडियाला त्यावेळेला दरवर्षी जूनमध्ये व्हायचं की कुणाचा तरी कुठला तरी घोड्यावाल्याचा, कुठला तरी रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या हमालाचा, कुठला तरी आयुष्यभर कोरडवाहू शेती केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा हा सिव्हिल सर्व्हिसेस पास झाला. त्यावेळेला पंतप्रधान झाल्याचं कौतुक होण्याच्या बरीच वर्ष आधी
ऑलमोस्ट 20 वर्ष आम्हाला या गोष्टीचं कौतुक होत होतं. बरं, त्याचा एक इमिजिएट कॉन्टेक्स्ट जो होता वॉज अ 1989 मंडल कमिशन रिपोर्ट which introduced OBC reservations. त्याच्यामुळे invariably a large number of people coming from these types of families and backgrounds automatically started appearing in the services. There was a connection established between the two. There was a talk of India is democratizing, and suddenly in 2011 it was felt ki well, ते जे rural नॉन अपर क्लास, नॉन अपर कास्ट अशा प्रकारचं सर्व्हिसेसचं 20 वर्षाचं बॅकग्राऊंड आहे, हे एका झटक्यात उडवलं गेलं. पीपल डिड पॉइंट इट आउट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम इटसेल्फ इन 2011 की CSAT इज गोइंग टू डिस्ट्रॉय द सो कॉल्ड egalitarian and democratic structure in which the services has evolved over the last 2 decades. तुम्ही जर अशा एकदम मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंगच्या इलिट इन्स्टिट्यूशन्सच्या एंट्रन्स एक्झाम सारखे ॲप्टिट्यूडचे पेपर्स जर अडॉप्ट केले तर ह्याच्यातनं कोण उडवलं जाणार आहे हे एकदम क्लिअर आहे. आणि 3 वर्षाचे रिपोर्ट्स, 3 वर्षाचे रिझल्ट्स आणि फायनल मार्कशीट्स डू प्रूव्ह दिस टू यू की इट्स एक्झॅक्टली दीज पीपल हू स्टार्टेड लुझिंग आउट ऑन ऑल ऑफ दिस, ऑटोमॅटिकली लुझिंग आउट. But what did we achieve by getting those people into it? So the entire structure of administration and issues therein underwent a change. We are technically in times located very close to that period, so we can't have an objective understanding of it. But over the years, as we have an objective understanding of this period between 1990 to almost 2011, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी खूप स्पष्टपणे समोर येणार आहे ती ही की बाबा इन टर्म्स ऑफ क्रिएटिंग अ वाइडर लेजिटिमेसी फॉर द स्ट्रक्चर्स ऑफ पावर इन इंडिया, these 2 decades were the most important decades. They were full of political instability. You did not get a single government in these 2 decades की जे आजच्या सरकारसारखं एकदम न्यूमरिकली स्टेबल गव्हर्नमेंट आहे. पण इन टर्म्स ऑफ पॉलिटिकल कॉन्टेस्टेशन, इन टर्म्स ऑफ व्हॉट हॅपन्ड ऑन द ग्राउंड, it was a period of democracy's universalization in India is what I would always term those 2 decades as. But as a consequence of it, those who were left out of it, they had to do something about it, and their way of doing something about it was bringing what was called as CSAT into it. की CSAT सारखी गोष्ट आल्याच्या नंतर स्वाभाविकपणे या 20 वर्षांमध्ये सगळं झाल्याच्या नंतर देखील प्रायमरी लेवलला स्कूलिंग डिड नॉट चेंज. प्रायमरी लेवलला स्कूलिंग डिड नॉट क्वालिटेटिव्हली इम्प्रूव्ह. सो द मिनिट तुम्ही वरच्या लेवलला परीक्षेचा फॉर्मॅट बदलल्याच्या नंतर खालचा ग्राउंड होल्डिंग स्टडी इन द वे इन विच इट इज, यू आर ऑटोमॅटिकली गोइंग टू हॅव अ ह्यूज सेक्शन ऑफ सोसायटी थ्रोन आउट फ्रॉम द एक्झाम. द लास्ट 3 years proved it. That's exactly what is happening. Now, almost 2 decades before that proved it, the administration became more approachable. Administration became more rooted of a level की त्याच्यामध्ये असं वाटायला लागलं की नाही सगळं we can achieve this. There's no problem with it. पण 2011 also is the year of the Nautanki at Jantar Mantar, which is called an anti-corruption movement. So everything is like falling into place. की ज्याला तुम्ही डेमोक्रॅटायझेशन असं म्हणताय, ज्याच्याबद्दल तुम्हाला एवढा आनंद असा वाटतोय, पण 30 वर्ष अफाट आणि बेफाम करप्शनची वर्ष आहेत. आमचं म्हणणं आहे तुम्ही ज्याला करप्शन म्हणताय तो मुळात करप्शन नाहीये, तो तुम्हाला चोऱ्या करायला मिळाल्या नाहीत याचा मामला आहे. म्हणून आयडिया वॉज की अडॉप्ट अ न्यू पॅटर्न अँड एक्सक्लूड. बरं, परत ज्या वेळेला त्याच्यामध्ये इश्यूज निर्माण केले गेले की त्याचं ह्यूज चॅलेंज टू दिस एंटायर थिंग की हाऊ डू यू डील विथ इट. चॅलेंजेस वर ब्रश्ड असाइड बाय द युनियन स्टँडिंग फर्मली बिहाइंड दिस की नाही हे पॅटर्न स्वीकारले गेलेले आहे आणि हे पॅटर्न राबवलं जाणार, ह्या पॅटर्न मध्ये बदल केला जाणार नाही. Until and unless you did not have Chawla landing in Delhi and in the very first 10 days of his government coming up with an idea, इंग्रजीत बोलणं, the idea that CSATच्या पेपर मधलं इंग्रजी उडवलं गेलं पाहिजे is in terms of time located in Chawla saying की इंग्रजीत सरकारने बोललं नाही पाहिजे. मग सरकार जर कम्युनिकेशन इंग्रजीतच करणार नसेल तर इंग्रजी CSATला असायलाच कशाला पाहिजे. सो आम्हाला याच्या विरुद्ध आंदोलन केलं पाहिजे. ही आयडिया आली कुठनं?
ही आयडिया आम्हाला 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर कशी सुचली? कारण देयर वॉज अ सिग्नलिंग मेकॅनिझम राईट ॲट द टॉप विच सेट दिस दॅट इंग्लिश कॅन बी सेट असाइड इन फेवर ऑफ व्हॉट इज कॉल्ड ॲज हिंदी. मग हिंदीवरनं बॉम्ब झाल्याच्या नंतर इन फेवर ऑफ द अदर इंडियन लँग्वेजेस. हाऊ डू यू वर्क दॅट आउट? आर यू रेडी टू कंडक्ट द CSAT इन ऑल इंडियन लँग्वेजेस? किंवा कमीत कमी त्याच्या काही 22 शेड्यूल 8 लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये कंडक्ट करायला तयार आहे का? मग आत्ताच्या घडीला नाही असं म्हणणं आहे, पण भविष्यामध्ये होईल याच्याबद्दल आम्ही आशादायी आहोत. पण ती अँटी इंग्लिश पोझिशन जी आहे ना ती पोस्ट 16 मे 2014 पोझिशन. ही परीक्षा तिच्या इंग्लिश कॉम्पोनंट सहित 3 वर्ष झाली ना. ह्याच्यातली बरीचशी लोक की ज्यांनी आंदोलनामध्ये जाऊन बरंच मोठं आंदोलन केलं असं त्यांचा काहीतरी समज आहे, त्यांनी 3 वर्षामध्ये कमीत कमी एकदा दोनदा प्रयत्न केले ना. काहींनी तीनदाही प्रयत्न केले. डू यू हॅव अ प्रॉब्लेम विथ द एक्झाम बीइंग टिल्टेड इन फेवर ऑफ द नॉन ह्युमॅनिटीज सब्जेक्ट्स? वी हॅव अ प्रॉब्लेम विथ द इंग्लिश का कॉम्पोनंट. आता ही जी डायकॉटमी आहे ही कुठनं येते? तर जर 80च्या दशकामध्ये दक्षिण आणि मध्य भारतामध्ये प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस चालू झाली असतील, 90चा शेवट हा उत्तर भारतामध्ये हा धंदा सुरू होण्याचा काळ आहे. ह्यूज नंबर ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस, पॉइंटलेस इंजिनिअरिंग कॉलेजेस, ते काय नाही करत. नाही आमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. काय इंजिनिअरिंग कॉलेजमधनं इंजिनिअर घडवायचा असतो असं काही अंडरस्टँडिंग? इंजिनिअरिंग कॉलेजमधनं कॉलेज प्रोमोटरला पैसे बनायचे असतात असं अंडरस्टँडिंग. त्याच्यामुळे त्याच्यातनं येणारा जो विद्यार्थी आहे ना त्याला परीक्षेच्या मॅथमॅटिकल, लॉजिकल आणि रिझनिंग ॲबिलिटीजचे प्रश्न हे इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड लेवलचे, त्याला त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. त्याला दिलेले 5 पॅराग्राफ्स, त्याच्यावरती विचारलेले 6 प्रश्न याचा प्रॉब्लेम आहे. बरं, यांच्यापैकी अनेकांसाठी तो ऑप्शन उपलब्ध होता ना की तुम्हाला इंग्लिशमधला पेपर नाही ना वाचायचा. रिमेंबर द सेंटर्स ऑफ द ॲजिटेशन आर नॉर्थ इंडिया. This agitation did not happen in any other part of India. North India in general and Delhi in particular. तुम्हाला तो ऑप्शन होता ना की तुम्हाला इंग्लिश मध्ये नाही ना, तुम्हाला हिंदी मधला पेपर आहे ना. येडे कराव त्याच्यापेक्षा ते इंग्लिशचा तो हिंदीतला पॅसेज 8 वेळा जरी वाचला तरी कळणार नाही. तो इंग्लिश मधला पॅसेज पुढच्या मागच्या दोघांशी डिस्कस करून जर 2दा वाचलं तर कदाचित कळत. शासकीय हिंदी as generated by all those smart internet programs of translation. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं शासकीय हिंदी की जे उत्तर भारतात कुणीही बोलत नाही. म्हणजे लोक त्या पेपरामध्ये ते जे काही 5-6 पॅसेज आहेत तशातलं हिंदी चुकूनही बोलत नाहीत, वाचत देखील नाही. असलं हिंदी कुणालाच माहित नाहीये अंटिल अँड अनलेस आपण क्लार्क म्हणून एखाद्या ऑफिसमध्ये कामाला लागत नाही की जिथं ते डिक्शनरी वाचून वाचून कळतं. कारण सगळं ऑफिशियल कम्युनिकेशन त्याच्यामध्ये येतं. ते आल्याच्या नंतर ती डिक्शनरी वाचायला लागते हिंदी टू हिंदी. हा शब्द या पत्रात जो लिहिलाय तर हिंदीचा अर्थ काय आहे? पण प्रॉब्लेम होता अहो सर ते 8 वेळा आपण जर वाचलं ना ते नाही कळू शकत. पण ते परवानगी अशी जर दिली ना ते पुढची 2 माणसं मागची 2 माणसं असं तर आपण सगळ्यांनी 3 लोकांनी बसून जर वाचलं ना 2 पॅसेजेस 2 वाचनामध्ये लगेच क्लिअर होईल की ते इंग्लिश पॅसेज काय. पण did they have a problem with the engineering components, with the components related to mathematical ability? They did not have a problem because their backgrounds are from engineering. So त्यांना प्रॉब्लेमच नाहीये की CSAT ही एक इन्क्रीजिंगली इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट ऍप्टिट्यूड परीक्षा सारखी परीक्षा झालेली आहे. किती प्रश्न होते असे? फार नव्हते. 3 वर्ष आम्ही काही नाही केलं. पण 3 वर्ष झाल्याच्या नंतर 4थ्या वर्षी असा माणूस आला जो असं म्हटला की नाही सरकार चालवत येतं त्याच्यासाठी इंग्रजीची गरज नाही. मग आम्हाला उधाण आलं. मग आम्ही असं ठरवलं की आता शेवटचं स्वातंत्र्य प्राप्त करायची वेळ आलेली आहे. आता हे सगळं सोडून टाक.
or had that signaling not happened after the 16th of May, the second thing which happened would never have happened. बरं कोण लोक होती who went in for that agitation? There are two things very interestingly which happened. एक was a signaling at the top which said कि you don't need to know English to run the government of this country. Second interesting thing that happened in close succession was a Delhi University dropping out its 4-year का undergraduate program. की ज्याच्या विरुद्धचं आंदोलन गेली साधारणपणे 1.5-2 वर्ष चालू होतं. अचानकपणे ह्या वर्षीच्या ऍडमिशन सीझन मध्ये UGCनी उत्तर भारतातल्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये पान-पानभर जाहिराती काढल्या. सेम की तुम्ही जर दिल्ली विद्यापीठाच्या 4 वर्षाच्या अंडरग्रॅज्युएट प्रोग्रामला ऍडमिशन घेत असाल तर तुम्ही एका अशा प्रोग्रामला ऍडमिशन घेताय की जो प्रोग्राम आम्ही सँक्शन केलेला नाही. अरे बट देर आर ऑलरेडी पीपल हु आर इन दॅट प्रोग्राम की ज्यांनी 2 वर्षापूर्वी ऍडमिशन घेतलेली आहेत. त्यांचं तुम्ही काय करणार? द मिनिस्ट्री शुड हॅव ॲट स्टेप्ड इन. पण ती सास कम सून नावाची जी काही मिनिस्टर आहे, ज्या बाईला आपण एखाद्या विद्यापीठात गेल्याच्या नंतर त्याच्यातल्या 6 दिवसाच्या कार्यक्रमात भाग घेतल्यावरती मिळालेलं सर्टिफिकेट आणि डिग्री सर्टिफिकेट ह्याच्यातला पण फरक कळत नाही. वेस्टर्न युनिव्हर्सिटी असल्या बऱ्याच काय इंटरेस्टिंग प्रोग्राम चालवतात. 6 दिवसांचे, 8 दिवसांचे, 12 दिवसांचे. ते तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन असं देतात. बाई म्हटली मला येलने डिग्री दिली आहे. तू करायला काय गेलती तिथं? सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन आणि डिग्री याच्यातला फरक न कळणारी बाई इज रनिंग दिस कंट्रीज ग्रेट मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट. And we are supposed to evolve in the next knowledge economy of the world in the 21st century. मस्त एकदम सुंदर चाललेलं आहे. बाई म्हटल्या UGC आणि दिल्ली युनिव्हर्सिटी दोन्ही ऑटोनॉमस बॉडीज आहेत आणि आम्ही कुणाच्याही व्यवहारात मध्ये पडणार नाही. दरम्यानच्या काळामध्ये बाईने ICHRचा चेअरमन बदलला आणि एका अशा माणसाला तिथं आणून चेअरमन बसवला की जो जे काही बोलायला लागला त्याच्यातनं लोकांना इतिहास किती कळाला ते राहिलं बाजूला, लोकांना एकदम कपिल शर्मा का कॉमेडी नाईट्स कपिल आठवायला लागलं. मस्त काही नाही तरी इन द नेम ऑफ हिस्ट्री यू कॅन हॅव कॉमेडी इन दिस कंट्री. The Delhi University program got dropped. So there are 2 signaling mechanisms working at the same time after the 16th of May. One, the Prime Minister taking an anti-English position. B, student agitators claiming victory for the fact that we could get Delhi University to drop its 4-year program. Next target, obviously the UPSC CSAT exam. Agitators, people belonging to the ABVP, ज्यांचा लांब पर्यंत संबंध परीक्षेशी नाही, ज्यांचा इतर काळचा धंदा हा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये लोकांना ऍडमिशन्स मिळवून देणे आणि त्याच्यामध्ये आपलं 10-12% कमिशन काढणे हा आहे. आपण याच्यामध्ये स्टुडंट लीडर्स आहोत. अशा लोकांनी रस्त्यावरती उतरून चला लेट्स हॅव सीसॅट आउट. But why did you feel now to do this? Simple. Haryana assembly goes to elections in flat 6 months from now. 6 months before this, the Delhi assembly went to elections. 3 ABVP people got selected as MLAs in the Delhi assembly in December 2013. Who before getting into the Delhi Assembly in December 2013 were elected to positions of eminence as far as the university exams are concerned in Delhi. आता हरियाणा is supposed to go. मग आम्हाला असं वाटलं की आता कसं म्हणजे नवीन पर्व आलेला आहे,
तर नवीन पर्वामध्ये पक्षश्रेष्ठींना दाखवून देणं गरजेचं आहे की आपण किती लोक जमा करू शकतो आणि काय पद्धतीने आपलं वजन वापरून काय प्रकारे गोष्टी बदलू शकतो. विथ लिटल हेल्प फ्रॉम द UGC वी सक्सीडेड इन द दिल्ली युनिव्हर्सिटी केस. आता इट वॉज टाइम टू टार्गेट द UPSC and it is a combination of all of this that finally produced the result that it did. आणि UPSC kept on insisting 10वीच्या लेवलचं इंग्रजी आहे, 10वीच्या लेवलचं. आणि even after this you would appear for a paper in English when you go for the mains. तर त्यांचं म्हणणं ते आपण बघून घेऊ नंतर, आणि ते नोव्हेंबरमध्ये करायचं. तोपर्यंत पुढच्या आंदोलनाची आपण तयारी करू शकतो. तिकीट मिळालं तर आपण निवडून जाऊ, ज्याला करायचं असेल तो आंदोलन कर. समजतंय का? एकदम महान चाललंय बघा सगळं जे काही चालू आहे ते. दिस इज कॉल्ड ॲज न्यू डेज, ग्रेट डेज, अच्छे दिन हॅव डॉन्ड. And if you look at the Westerners, they feel pitiable about us. जी लोक इयत्ता 10वीच्या इंग्रजीचा पेपर पास करू शकत नाहीत, ती लोक हा देश चालवणार. आमचं म्हणणं आपण नंतर कशाला विचार करायचा. ते एवी तेवी जागतिक पातळीवरती सत्तेचे खेळ असेच खेळतात. तर तेवढा विचार करण्याची काही गरज नाही की त्यांना जर बरं वाटलं नाही, नको वाटू दे, त्यांना कशाला बरं वाटायला पाहिजे. व्हॉट कम्स आउट ऑफ दिस आय हॅव नो आयडिया. व्हॉट सॉर्ट ऑफ पीपल आर गोइंग टू गेट सिलेक्टेड अगेन आय हॅव नो आयडिया. आता साहेब पंतप्रधान होण्याच्या आधी ज्या गुजरातमधनं आले, त्या गुजरातमधले साहेबांच्या हाताखाली आणि अत्यंत जवळ काम करणारे अनेक पोलीस अधिकारी तुरुंगात गेलेले आहेत. एवढं पुरेसं सांगायला आहे की काय प्रकारची ब्युरोक्रेसी आम्ही चालवतो आणि चालवू शकतो. कन्व्हिक्टेड फॉर मर्डर्स, अँड दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट वी नीड द ब्युरोक्रेसी फॉर. आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार. प्रोव्हाइडिंग डिसाइसिव्ह लीडरशिप टू दिस कंट्री. इफ थिंग्स गो रॉंग, वी नीड लॉयल ऑफिसर्स हु कॅन पिक द टॅब अँड गो टू जेल. ब्युरोक्रेसीची गरज ही याच्यासाठी आहे की फायनल डिसिजन आम्हीच घेणार, सगळं काही आम्हीच करणार. जर चुकून माकून काही कुठं चुकलं तर तुरुंगात जाण्यासाठी ॲलिबाय, सबस्टिट्यूट असावा. जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्या एक्झिक्युशन मध्ये जबाबदारीच्या पोझिशनवर असावा, एवढी आमची इच्छा आहे. ह्याच्यासाठी आम्हाला ब्युरोक्रेसी पाहिजे. मिनिस्टर्स रिड्यूस टू द लेवल ऑफ ग्लोरिफाईड क्लार्क्स, तर त्याच्या पुढच्यांचा विचारच करायची काही गरज नाही. Where did we get this model? Hey, this is how the world works. हे सगळ्या जगात असंच चालतं. आपल्याला अजून कशाला असलं मॉडेल कुणीकडनं पाहिजे. The bureaucracy as an agency which doesn't have a will of its own, the bureaucracy as an agency which doesn't have a brain of its own, as an agency which would willfully execute decisions made by the political executive and would take all blame for things going wrong. Welcome to the new age and to a new bureaucracy. आता याच्यानंतर काय करायचं, म्हणजे आम्ही परीक्षा द्यायची का नाही असा मला प्रश्न विचारू नका. डोंट आस्क मी दॅट क्वेश्चन अँड आय बिलीव्ह दॅट शुड बी मोर दॅन इनफ फॉर. समजतंय? दिस इज वेअर आय रेस्ट माय केस अबाउट दिस.